तिमिरातूनही त्याच्याकडे ही शैक्षणिक चळवळ आहे. माझा कॉन्सेप्ट असा आहे की विदाऊट एनी क्लासेस, विदाऊट एनी अकॅडमी, तळागाळातला ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा मोठ्यातला मोठा ऑफिसर म्हणजे UPSC सुद्धा सहज क्रॅक करू शकतो विथ सेल्फ स्टडी. लक्षात घ्या, तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये वाचताना तर तुमच्याकडे संयम महत्त्वाचा असतो. लोक अन्नदान करतात, लोक रक्तदान करतात, पण महाराष्ट्रामध्ये सत्यवान यशवंत रेडकर हा ज्ञानदान करतो आणि ज्ञानदानाची आमच्या महाराष्ट्राला आणि गोव्याला खूप मोठी गरज आहे. आणि नंतर तुम्ही इतरांना टीका टिप्पणी करणार, तो अमुक राज्यातून इलो, तो अमुक त्या ह्याच्यातून इलो. मग तो इलो कसो? तुम्ही नव्हते म्हणून तो इलो. आमची मुलं काय करतात आहे, क्रिकेटच्या सामन्यामध्ये व्यस्त आहेत, जत्रा, नाटकं, भजनामध्ये व्यस्त आहेत आणि खूप मार खाल्ला त्या दिवशी. आणि भरपूर आमच्याकडे ट्रेंड होता तो, की काहीतरी अघटित घडलं ना, तर वडील कामावरचा राग, इतरांचा राग आमच्यावर काढणार तिथे. घरामध्ये भिंतीवरती लटकत बसलो असतो, जीव दिला असता तर. पण मी स्वतःला सांभाळलं, जीव नाही दिला. पण मी परत प्रयत्न केले आणि वर्गामध्ये परत बसून माझा प्रथम क्रमांक आला. मी दिवसातले 3-4 तास तरी कमीत कमी अभ्यास करायला दिले, सेल्फ स्टडी करून. कोणताही क्लास नाही, कोणतेही पुस्तकं नाही. माझ्याबरोबर जे सोबती आहे ना, सगळ्यांना नोकऱ्या-बिकऱ्या मिळायला चालू होतं. मला नोकरीच मिळण्याशी झाली. खूप वैतागलो. परत डिप्रेशनमध्ये जाण्यासारखी अशी परिस्थिती होती. बोललो, असं-असं मला पत्र आलंय, माझी निवड झाली आहे का? तर त्यांनी सांगितलं, तुमचं नाव काय? असं-असं. त्यांनी पाहिलं, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, तो 3 इडियट्स सारखा सीन झाला. हां. तो पहिला रँक माझाच होता तिथे आणि माझ्या मित्रांनी तो पहिला रँक पाहिलाच नाही आणि इतर मागासवर्गामध्ये पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये मी प्रथम क्रमांकावर होतो. जो आमचा भूतकाळ होता, तो अत्यक्ष आमच्या चळवळीसारखाच आहे. तिमिरातुनी म्हणजे अंधारमय होता. आम्हाला आमचा भविष्यकाळ काय असेल आम्हाला कल्पना नव्हती. कि मर के भी किसी को याद आएंगे, वाह! किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है. नमस्कार. आमच्या अंतरंग चॅनलवर सगळ्यांचं स्वागत. आजच्या या पॉडकास्टच्या निमित्ताने मला शाळेत असताना रॉबर्ट फ्रॉस्ट यांची एक कविता आम्हाला शिकवली होती, ती आठवते. द रोड नॉट टेकन. कवितेच्या शेवटच्या ओळी अशा आहेत की 2 roads diverge in a wood and I took the one less traveled by and that has made all the difference. या कवितेच्या माध्यमातून कवीने एका प्रवाशाचं रूपक वापरून आयुष्यातल्या निवडींबद्दल सांगितलं आहे. तो जो प्रवासी आहे तो म्हणतो की मी न रुळलेली, इतरांनी जास्त न वापरलेली वाट मी निवडली आणि त्यामुळेच माझ्या आयुष्यात मोठा फरक दिसून आला. तर आज ज्या व्यक्तीला आपण भेटणार आहोत त्यांनीही अशी एक न रुळलेली वाट पकडली आहे आणि त्यामुळे केवळ त्यांच्याच आयुष्यात फरक पडला असं नाही, तर त्यांनी इतरांनाही तिमिरातून तेजाकडची वाट दाखवली. आज आपण भेटणार आहोत श्री सत्यवान यशवंत रेडकर यांना. ते केंद्रीय शासनामध्ये कस्टम ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक पदव्या संपादन केल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलं आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या तिमिरातून तेजाकडे या संस्थेमार्फत ते करिअर विषयक, स्पर्धा परीक्षांच्या तयारीविषयक मार्गदर्शन करतात आणि त्याचे त्यांनी आजपर्यंत 350च्या वर कार्यक्रम केले आहेत. तेही कुठलंही मानधन, कुठलाही प्रवास खर्च न घेता त्यांनी एक समाजकार्य म्हणून आपल्या समाजाप्रती असलेलं एक दायित्व या नात्याने त्यांनी हे सगळं ते करतात. तर आज त्यांच्याबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या संघर्षाबद्दल आणि त्यांच्या या संस्थेबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत. सर, मी मगाशी उल्लेख केला की तुमच्या 10 पदव्या आहेत, म्हणजे 10वी आता चालू आहे. मला ही आठवण राहणार नव्हती एवढ्या मोठी सगळ्या पदव्यांची, म्हणून मी नावं घेत नाही, तुम्हालाच थेट विचारते, तुम्हीच सांगा. 2008ला जेव्हा SK सोमय्या कॉलेजमध्ये माझा प्रवेश म्हणजे झाल्यानंतर मी BCom कंप्लीट केलं हां. आणि BCom झाल्यानंतर शिक्षणामध्ये जी काही आवड निर्माण झाली, त्याच्यानंतर मी BCom नंतर MCom केलं. MCom नंतर MA हिंदी केलं. LLB सुद्धा केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट अँड इंडस्ट्रियल रिलेशनमध्ये केलेलं आहे. MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सुद्धा झालेलं आहे. ट्रान्सलेशन स्टडीमध्ये सुद्धा ॲडमिशन MA झालेलं आहे. आता मी MA सोशिओलॉजी करतोय. पार्ट 1ची परीक्षा दिलेली आहे. पार्ट 2ची परीक्षा आता नंतर भविष्यात देणार आहे. म्हणजे जवळपास 10वं क्वालिफिकेशन चालू आहे. 38 वर्षामध्ये एवढं क्वालिफिकेशन मिळवल्यानंतर आमच्यासारखा तळागाळातला विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आल्यानंतर जो काही शिक्षणाची जी ताकद आहे
ती आम्ही आत्मसात केलेली आहे. लोकांकडे विविध अस्त्र-शस्त्र असतात. पण आमच्याकडे सुद्धा एक प्रभावी शस्त्र आहे, वाह! की आमच्याकडे बुद्धिमत्तेची तलवार आहे. वाह! परंतु त्या बुद्धिमत्तेच्या तलवारीचा वापर समाज परिवर्तनासाठी कशाप्रकारे करावा, याच्यासाठी आम्ही ती प्राथमिकता देतो. हं. आणि दुसरी गोष्ट, की हे क्वालिफिकेशन कंप्लीट करत असताना माझ्यासारखा जो वर्किंग जो पर्सन आहे, ज्याला सुद्धा कुटुंब आहे. हं. मी सुद्धा विवाहित आहे, कुटुंब आहे. माझे ऑफिस सोमवार ते शुक्रवार ऑफिससुद्धा असतं. हं. मग या धकाधकीच्या आयुष्यामध्ये शिक्षण संपादित करणं ही सुद्धा हं. खूप आव्हानात्मक गोष्ट असते. नक्कीच. एक डिग्री मिळाल्यानंतर लोकांच्या नाकी नऊ येतात, परंतु आम्ही जेव्हा नवीन डिग्रीसाठी जेव्हा ॲडमिशन घेतो, पण ते प्रोजेक्ट वर्क असेल, असाइनमेंट असेल, हां. पेपरसाठी सुट्टी घेणं असेल, पेपर द्यायला जाणं असेल, मग या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो एक विद्यार्थी म्हणून. परंतु हे करण्यामागे एक आमचे जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ते काय म्हणाले होते, "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा." मग तो मूलमंत्र कुठेतरी जाऊन वास्तविक आयुष्यामध्ये त्याचं अनुकरण करणं, हे माझ्यासाठी जास्त क्रमप्राप्त ठरतं. म्हणून मी काय करतो, मी स्वतः शिकतो सुद्धा, मी लोकांना संघटित सुद्धा करतो आणि हं. वाह! लोकांच्या उत्कर्षासाठी संघर्ष सुद्धा करतो. अरे वाह! मग हाच मूलमंत्र आम्हाला हे सांगतो, की जीवनामध्ये तुम्ही नेहमी विद्यार्थी म्हणून जगा, नवीन-नवीन गोष्टी आत्मसात करा आणि तुमच्याकडे जे ज्ञान असेल, तो ज्ञानाचा दीप घरोघरी कशाप्रकारे उजळेल, यासाठी हं, तुम्ही हं. प्रयत्न करा. वाह! खूप छान सर. आणि बघायला गेलं तर तुम्ही सुरुवात जरी कॉमर्स शाखेपासून केली, वाणिज्य शाखेपासून, तरी तुमच्या ह्या पदव्या बघायला गेलं तर वेगवेगळ्या नक्कीच. विषयातल्या कसं आहेत. की हां. मल्टी टॅलेंटेड पर्सन असणं गरजेचं आहे आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर विविध क्षेत्रातल्या पदव्या जर संपादित केल्या, तर असं कोणतंही क्षेत्र नसेल जिथे तुम्ही आपलं करियर घडवू शकत नाही किंवा आपला हं. ठसा उमटवू शकत नाही. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कॉमर्समधली पदवी असल्यामुळे मी फायनान्स सेक्टरमध्ये सुद्धा जाऊ शकतो. एल-एल-बी असल्यामुळे विधी क्षेत्रामध्ये सुद्धा जाऊ शकतो. अनुवादक हं. असल्यामुळे मी एम-ए हिंदी अरे वाह! केल्यामुळे त्या ट्रान्सलेशन फील्डमध्ये सुद्धा जाऊ शकतो. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हो. काही ना काही करता येईल. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, मी स्वतः एक लोकसेवक आहे. त्यामुळे हे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मीन्स व्हॉट, की आम्ही जे काम करतो, तुम्ही जे लोकसेवक आणि लोकप्रतिनिधी ह्या ज्या काही कॉन्सेप्ट पाहतात, हा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग असतो. ते सुद्धा आपण क्वालिफिकेशन संपादित केलेलं आहे. एम-ए सोशिओलॉजी, हं. मी सामाजिक कार्य करतो. माझं सामाजिक कार्य करण्याचा विषय वेगळा आहे. परंतु शिक्षण हे कधी वाया जात नाही. प्रत्येक शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला नवीन काही गोष्टी शिकायला मिळतात. परंतु तुम्ही त्या गोष्टी फक्त मार्कशीटपुरती मर्यादित ठेवता, की त्याचं वास्तविक आयुष्यामध्ये अनुकरण हं. करण्यासाठी प्रयत्न करता, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. हो. सर मग या सगळ्याची सुरुवात कशी झाली ते मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे सुरुवात म्हणजे तुमच्या कुटुंबापासून, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. नक्कीच. प्रत्येक व्यक्तीला एक भूतकाळ असतो. आमचा सुद्धा भूतकाळ म्हणजे आज सत्यवान यशवंत रेडकर जरी सीमाशुल्क अधिकारी असला किंवा हं. केंद्र शासनाचा अधिकारी जरी असला किंवा आज तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वक्ता म्हणून फेमस आहे, उच्च विद्याभूषित म्हणून फेमस आहे. परंतु जो आमचा भूतकाळ होता, तो अत्यक्ष आमच्या चळवळीसारखाच आहे. तिमिरातुनी म्हणजे अंधारमय होता. हं, हं, हं. आम्हाला आमचा भविष्यकाळ काय असेल आम्हाला कल्पना नव्हती. पण भूतकाळामध्ये आमचा जन्म मी माझा जीवन प्रवास तुम्हाला सांगू इच्छितो, की 10 बाय 10च्या कुर्ल्यासारख्या झोपडपट्टीमध्ये माझा जन्म झाला. मी कोणत्याही श्रीमंत बाबाचा मुलगा नाहीये. दुसरी गोष्ट, की शाळेमध्ये असताना आम्ही जे काही शिक्षण घेतलं, ह्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. आजच्या तारखेमध्ये पालक विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी सहजासहजी उपलब्ध करून देतात आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना सुद्धा काही गांभीर्य नाही आहे, की आम्हाला ज्या गोष्टी मिळतात आहे, त्या कशाप्रकारे मिळतात, आपले पालक त्यासाठी काय संघर्ष करतात आणि ती गोष्ट त्यांना कळत नसल्यामुळे ह्यांना ते स्वावलंबन हे गोष्ट हं, नाहीच आहे त्यामध्ये. आम्ही स्वावलंबी पर्सन म्हणजे शिका आणि पुढे जा. हं, शिका आणि कमवा, हं. शिका आणि पुढे काहीतरी करा, असंच आमचे बिंबवलेलं होतं. मग शाळेमध्ये असताना मी जेव्हा 8वी-9वी च्या इयत्तेमध्ये असताना वगैरे त्यावेळेपासून मी माझ्या स्कूलमधून घरी आल्यानंतर चाळी-चाळीमध्ये जाऊन मुलींचे म्हणजे महिलांचे केसांचे वाह! क्लिप्स असतील, इयरिंग्स एक पेडलर म्हणून म्हणजे विक्रेता. तसा विक्रेता खरं आहे. म्हणून मी काम करायचो. पैसे जे जे काही मिळेल ते घरात द्यायचो. सुट्ट्यांच्या दिवसामध्ये जेव्हा मामाच्या गावाला लोकं जातात, आम्ही मामाच्या गावाला न जाता सुट्ट्यांच्या दिवसामध्ये कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये जाऊन काम करायचो. ते काही पैसे मिळायचे आम्ही घरात द्यायचो. कॉलेजमध्ये असताना सुद्धा आम्ही जो काही कॉलेजमध्ये शिकताना सुद्धा आम्ही संध्याकाळी वेटरची कामं केलेली आहेत. रेस्टॉरंटमध्ये कामं केलेली आहेत. त्यामुळे कमवून आणि पुढे जाणं हाच आमचा हे होता. आणि वडील एकटे कमवते होते. 7-8 लोकं डिपेंडंट होते. त्यामुळे आम्हाला ते होतं, की तुम्हाला शिकायचं आहे, पुढे जायचं आहे, जीवनात काहीतरी करायचं आहे, पण स्वतः घरामध्ये तुम्हाला हं. काही ना काही हातभार लावावा लागेल. मग ही आमची पार्श्वभूमी होती, की आम्हाला शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना सुद्धा इन्स्टंट काही मिळालं, आयतं काही मिळालेलं नाहीये. त्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षातूनच एक नवीन उमेद मिळाली, की जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे आणि तीच अंधारमय वाटचाल जी
पूर्ण करत आज आम्ही चांगलं आमचं भविष्य घडवलेलं आहे. म्हणजे म्हटलं जातं ना, कुठेतरी कोणी सांगितलेलं आहे, "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार." मीच असतो, आपणच असतो, पण आपण इतरांवरती निर्भर राहतो, की आपल्या पाठीवरती कोणतरी शाबासकीची थाप थोपटल्यानंतर आपण आयुष्यामध्ये पुढे करू. मी तर म्हणतो सेल्फ इन्स्पेक्शन करा, सेल्फ डिपेंडंट व्हा. स्वतःची शाबासकी स्वतःच्या पाठीवरती स्वतः द्यायला शिका, जेणेकरून तुम्ही लाईफमध्ये काही ना काही नथिंग इज इम्पॉसिबल. बोलतात ना, की केल्याने होतं आहे रे, आधी केलीची पाहिजे. तुम्ही जोपर्यंत तुम्ही करणार नाही, तोपर्यंत तुम्ही आणि माझं म्हणणं एकच आहे, की स्वप्न तर उघड्या डोळ्यांनी पाहावीत. रात्री झोपताना स्वप्न पाहणं आणि उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहून त्याची पूर्तता करणं, ह्याच्यात खूप मोठा डिफरन्स असतो. मी आजच्या तरुण पिढीला, पालकांना हेच सांगू इच्छितो, की तुम्हाला जे काही ध्येय साध्य करायचे असेल ना, उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहायला शिका. डेफिनेटली ते पूर्ण होतं आणि जशी आपल्याला जी वरच्याची पण साथ असते, तुमच्या प्रयत्नांना जी साथ असते, ती साथ सुद्धा मिळत जाते तिथे. खरंच ह्यावरून सर मला प्रवीण दवणे लेखक यांचं एक वाक्य आता आठवतंय, की त्यांच्या एका लेखात असं त्यांनी म्हटलं होतं, अशाच एका विद्यार्थ्याची आपल्या त्यांनी एक गोष्ट सांगितली होती आणि ते पुढे म्हणतात, की परिस्थिती माणसाला आपण आहोत त्यापेक्षा मोठं करते. म्हणजे समजुतीने म्हणा किंवा बरोबर. एक विचाराने म्हणा. तर काहीसा तसंच एक हो, ते खरं आहे. हो. परिस्थितीचा वाऊ करण्यापेक्षा परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, हे माझं वैयक्तिक मत आहे. हं. अन्यथा तुम्ही गरीब आहात, तुम्ही अत्यंत संकटमय परिस्थितीमध्ये आहात, पण संकटावर मात करणं शिका आणि त्याला पुढे जा. तुम्ही फक्त रडत बसलं तर काय होणार नाही. ते एक कवितासुद्धा आहे, "फक्त लढ म्हणा." हं. तर त्यामुळे फक्त लढ म्हणण्यापेक्षा ते लढ म्हटल्यानंतर त्याच्यावर कृती करणेसुद्धा तेवढं अपेक्षित असतं हं. आणि त्यानुसार प्रत्येक व्यक्तीनं आपलं काम करायला पाहिजे. सर जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तरीही मला हे जाणून घ्यायचं आहे, की तुम्हाला आता हे जे तुम्ही शिक्षण घेतलत किंवा तुम्ही करिअरबद्दल मार्गदर्शन करता, ही जी चळवळ तुम्ही सुरू केली आहे तिमिरातून तिच्याकडे. तर या सगळ्या मागची जी प्रेरणा होती, ती म्हणजे स्वयंप्रेरणा होती, की कोणीतरी आता तुम्हाला बघूनही अनेक लोकं प्रेरित झाली असतील, अनेक युवक या वाटेवर वळले असतील. तसं तुमच्या जीवनात असा कोणी मार्गदर्शक होता का? किंवा एक आदर्श व्यक्ती अशी कोणी होती का? मी नेहमी अ, स्वतःशी स्पर्धा करतो आणि मी स्वतःला प्रेरित करून पुढे जात असतो. सोसायटीमधून किंवा समाजामधून प्रतिक्रियांवर अवलंबून न राहता किंवा कोणाची शाबासकीची थापवरती अवलंबून न राहता, तुम्ही निरंतर अविरतपणे कार्य करणं महत्त्वाचं असतं. तुम्हाला एखादं परिवर्तन जर हवं असेल, एक वेळ असा होता की आमचा जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा नंतर आम्हाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी चळवळी कराव्या लागल्या. हं, हं. आजचा काळ जो आहे, त्याच्यामध्ये माझी सुद्धा एक शैक्षणिक चळवळ आहे. आता शैक्षणिक चळवळ कोणती आहे ही? की तुम्ही जर पाहत असाल, की जसं म्हटलं जातं, "माझं झेल पहिलो इलो, माझा चेडू पहिला इला." नंतर काय हं. करता? म्हणजे आमची मुलं फक्त गुणवत्तेमध्ये आलेली आहेत. मार्कशीटपुरती हुशार आहे. आमच्या कोकणाचा विचार जर केला ना तुम्ही, हं, हं. तर कोकण बोर्ड अव्वल स्थानावरती येतो. ओन्ली फॉर मार्कशीट. हं. त्याच्यानंतर ही मुलं प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कुठे असतात? नसतात. ही मुलं खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या-मोठ्या पदांवर नाही आहेत. मग ही जी समाधानकारक पदांवरती जी कामं करत नाही, ती आयुष्यामध्ये फक्त परिस्थितीचा वाहू करतात आहे. पण तुम्हीच विचार करा, की ही जी चळवळ जेव्हा सुरू झाली ना, ती स्वयंप्रेरणेमधूनच झाली. कारण आमचा जो भूतकाळ जो होता एवढा संघर्षमय होता, आम्हाला कधी कोणी मार्गदर्शन केलं नव्हतं. आम्हाला जर कोणी मार्गदर्शन केलं असतं, तर कदाचित आम्ही सुद्धा IPS, IAS ऑफिसर सहज होऊ शकलो असतो. पण हं. आज आम्ही जे काही झालं, ज्या काही पदांवरती आम्ही पोहोचलो, आम्ही समाधानकारक आयुष्य जगतो आणि ही जी तिमिरातून दयाडे चळवळ ही एकच सांगते, की तुम्ही एखादं शिक्षण जेव्हा प्राप्त करता, मग वेदर इट मे बी 10th स्टँडर्ड, डिप्लोमा, ITI, इंजिनिअरिंग, फार्मसी, LLB, व्हॉटएव्हर तुम्हाला प्रत्येक शिक्षणाच्या अनुषंगाने शासनामध्ये विविध संधी आहेत आणि मी महाराष्ट्रातला भूमिपुत्र आहे. तुम्ही गोव्यातले भूमिपुत्र आहात. तर आपण जे काही बाजूचे सलग जे राज्य आहोत, तर माझी प्राथमिकता अशी आहे, की महाराष्ट्रातले जे भूमिपुत्र आहेत, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रशासकीय व्यवस्थेमध्ये येण्याचा प्रयत्न करा. गोव्यातले जे विद्यार्थी आहेत, त्यांनी सुद्धा जास्तीत जास्त प्रशासकीय व्यवस्थेमध्ये येण्याचा प्रयत्न करा. आता प्रशासकीय व्यवस्थेमध्ये येण्याचा प्रयत्न करा म्हणजे नेमकं काय? की केंद्र शासनाच्या काही व्हॅकन्सी असतील, बँकांच्या काही व्हॅकन्सी असतील, स्वायत्त संस्थांच्या व्हॅकन्सी असतील, ऑटोनॉमस बॉडी, PSU असतील, सार्वजनिक उपक्रम असतील, तर याच्यामध्ये जेव्हा स्थानिक भूमिपुत्र नसतो, तर त्यावेळेला माझ्यासारख्या व्यक्तीला त्रास होतो, की बाबा हा भूमिपुत्र का नाहीये? मग याला मार्गदर्शन कसं करायचं? याला पुढे घेऊन जाऊन कसं त्याला प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी कशाप्रकारे आपण ती वाट दाखवली पाहिजे? आणि माझा कॉन्सेप्ट असा आहे, की विथआऊट एनी क्लासेस, विथआऊट एनी अकॅडमी हं. तळागाळातला, ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा मोठ्यातला मोठा ऑफिसर म्हणजे UPSC सुद्धा सहज क्रॅक करू शकतो विथ सेल्फ स्टडी.
कोणताही क्लास अकॅडमी न लावता आणि त्याच्यासाठी आपले प्रयत्न सुरू असतात. म्हणून तिमिरातुनी त्याच्याकडे ही शैक्षणिक चळवळ आहे. जी चळवळ कदाचित कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये खूप अगोदर राबवणं गरजेचं होतं, की गोव्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या केंद्र शासनाच्या व्हॅकन्सी असतात आणि त्यावेळेला इतर राज्यातले जेव्हा विद्यार्थी येऊन इथे परीक्षा देतात, निवड होते आणि त्यावेळेला आमच्या महाराष्ट्रातले किंवा गोव्यातले विद्यार्थी त्या परीक्षामध्ये गुणवत्ता यादीमध्ये म्हणजे मेरिटमध्ये नसतात. मग त्यावेळेला आमच्या लोकांना कधीच प्रश्न पडत नाही, की माझा विद्यार्थी किंवा माझा मुलगा जेव्हा 10वीला चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण झाला, इंजिनिअर झाला, मेडिकल झालं, अमुक झालं, तमुक झालं, पण तो विद्यार्थी त्या प्रशासकीय व्यवस्थेच्या एक्झाममध्ये अपीअर का होत नाही? तो तिथे निवड का जात नाही? आणि हे आमचे जे परंपरागत न्यूनगंड जे आहेत, गव्हर्नमेंटच्या परीक्षांमध्ये सेटिंग लागते, ओळख लागते, पैसे भरावे लागतात. मी तर म्हणतो ह्याच्या पुढून तुम्ही बाहेर या. जर एखादी परीक्षा हे स्पर्धा परीक्षा आहे. जो स्पर्धेमध्ये पुढे जाईल, तो टिकेल किंवा त्याला त्याच्यामध्ये येईल. मग ॲज पर युअर मेरिट रँक तुम्हाला ते कॅडर अलॉट होईल या तुम्हाला ती हं. संधी प्राप्त होईल. तर माझ्याकडे जसं विविध क्वालिफिकेशन आहे, मला सगळ्या क्षेत्रामध्ये जाण्याची संधी आहे. तसं विद्यार्थ्यांनी विविध क्वालिफिकेशन संपादित करावं आणि त्यांनी एका फक्त क्षेत्रापुरती मर्यादित न राहता फॉर एक्झाम्पल फार्मसीवाला विद्यार्थी बोलतो, "मला फार्मसीच व्हायचं आहे." इंजिनिअरिंग विद्यार्थी बोलतो, "मला इंजिनिअरच व्हायचं आहे." पण तुम्ही आजच्या तारखेमध्ये जर पाहत असाल ना, IPS, IAS ऑफिसर्स जे सिलेक्ट होतात, त्याच्यामध्ये सुद्धा इंजिनिअर कॅन्डिडेट असतात. मग ते विद्यार्थी इंजिनिअर न होता IPS झाले, IAS झाले. मग आपल्याला IAS, IPS झालं तरी चालेल किंवा ग्रुप डी ऑफिसर म्हणजे शिपाई झाला तरी चालेल. मग माझा तोच संकल्प आहे, की शिपायापासून ग्रुप ए ऑफिसरपर्यंत आपला स्थानिक भूमिपुत्र कशाप्रकारे त्या परीक्षा देऊन येईल आणि त्याला आपण कशाप्रकारे त्या तिमिरातून त्याच्याकडेच्या वाटचालीकडे जाऊन त्याचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी प्रयत्न करू. ही आपण एक शैक्षणिक चळवळ राबवतोय. मी गोव्यातल्या पालकांना, विद्यार्थ्यांना तसेच महाराष्ट्रातल्या पालकांना, विद्यार्थ्यांना एकच या पॉडकास्टच्या माध्यमातून एक निवेदन करू इच्छितो, की निवेदन बघा, माझं भवितव्य ऑलरेडी घडलेलं आहे. पण तुम्हाला जर तुमचं भवितव्य घडवायचं असेल, तर आमच्यासारखे जे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्या. तिमिरातून त्याच्याकडे आतापर्यंत जवळपास 357 कार्यक्रम झालेले आहेत. पहिली शासकीय माझी नोकरी जी खाजगी होती, ती IITमध्ये होती, IIT IIT. पवईला. हं. ॲज अ ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट म्हणून माझं सिलेक्शन झालं आणि मी 2008 ते 2010च्या दरम्यान जवळपास 60 ते 70 परीक्षा दिल्या अरे आणि त्या बापरे! 60 त्या 70 परीक्षामध्ये जवळपास 4च परीक्षा पास झालो. पण मी हार नाही मानली. हं. कारण बोललेत ना, की प्रयत्नांती परमेश्वर केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. आणि लक्षात घ्या तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा असता ना, तर तुमच्याकडे संयम महत्त्वाचा असतो आणि इथे तुमचा जर संयम जर डळमळीत झाला, तर तुम्ही काही नाही करू शकत. मी संयम भरपूर ठेवला, निरंतरता ठेवली, अभ्यास करत गेलो. कोणत्याही क्लासेसवरती, अकॅडमीवरती, पब्लिकेशनवर डिपेंड नाही राहिलो. सेल्फ स्टडी केला. परंतु सेल्फ स्टडी करून एवढा कॉन्फिडन्स लेव्हल वाढला. आज तुम्ही कोणत्याही जर बोलतात ना, एखाद्या व्यक्तीकडे जर पराक्रम करण्याची ताकद असेल, त्याला कोणत्याही रणांगणामध्ये तुम्ही उभं करा. तो पराक्रम करण्यासाठी सज्ज असतो. मग त्याच्याकडे तलवार असायला पाहिजे किंवा कोणतं शस्त्र असायला पाहिजे असं नाहीये. कधी-कधी मी बोललो ना, बुद्धिमत्तेची तलवार असेल तर सगळं काही पॉसिबल आहे. तर तुम्ही स्वतःला किती अपग्रेड करता, स्वतःचं नॉलेज किती वाढवता. मी आता सुद्धा बोललो ना, विद्यार्थी आहे. हं. मी स्वतःचं नॉलेज अपग्रेड करतो. त्यामुळे ही प्रेरणा जी म्हणतात ना तुम्ही, की मी IITला असताना कोणता मोठा अधिकारी नव्हतो. मी एक जनरली ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट पोस्टला ग्रुप सीला होतो. परंतु जेव्हा मी स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा 2017ला पास झालो आणि 2017च्या परीक्षेमध्ये संपूर्ण भारतामध्ये 323 उमेदवारांची निवड झाली हं. आणि माझी त्याच्यात निवड झाली 166व्या क्रमांकावर खुल्या प्रवर्गामध्ये. अरे वाह! आणि दुसरी गोष्ट माझं क्षेत्र जे आहे ते ट्रान्सलेशन हं. आणि ते ट्रान्सलेशन कोणतं हिंदी ट्रान्सलेशन. म्हणजे केंद्र शासनामध्ये इंग्लिश आणि हिंदी असं असतं. हं. महाराष्ट्रीयन विद्यार्थी हिंदीमध्ये क्वालिफिकेशन घेतो. हां. महाराष्ट्रातले विद्यार्थी हिंदी भाषिकांमध्ये त्याची निवड होते आणि ते सुद्धा आरक्षणाचा लाभ न घेता ओपन अरे कॅटेगरीमध्ये वाह! माझी निवड जेव्हा होते. मुळात मी भंडारी समाजातला आहे, OBC प्रवर्गातला आहे. परंतु तरीसुद्धा माझा मेरिट रँक चांगला असल्यामुळे माझं सिलेक्शन मुंबई कस्टममध्ये झालं वाह! आणि मी या मुंबई कस्टममध्ये माझी सर्व्हिस आता आता प्रमोशन जस्ट माझं झालेलं आहे. हं. त्यामुळे मी सीनियर ट्रान्सलेशन ऑफिसर म्हणून आता माझं CGSTमध्ये आता स्थानांतरण माझं आता हं, होईल हं, तिथे. हं. परंतु गोष्ट काय माहिती आहे, की स्टाफ सिलेक्शन कमिशनची पहिली परीक्षा दिली मी पूर्व परीक्षा पास झालो. मेन्स हां. नाही झालो पास. दुसऱ्यांदा मी अटेम्प्ट दिला, पूर्व परीक्षासुद्धा पास नाही झालो. पण तिसऱ्या अटेम्प्टमध्ये माझं पूर्व परीक्षा मेन्स पास होऊन चांगल्या प्रकारे माझा गुणवत्ता यादीत नंबर आला आणि माझ्या प्राथमिकतानुसार म्हणजे जवळपास मला 33 मंत्रालयांची चॉईस होती. अरे 33 वाह! डिपार्टमेंटची. म्हणजे मी पहिलं कस्टम दिलेलं, नंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट दिलेलं, नंतर रेल्वे डिपार्टमेंट दिलेलं, नंतर माइन्स वगैरे असे खूप सारे हे होते, विभाग होते. अरे मग मी वाह! माझ्या पहिल्या चॉईसमध्ये मला मुंबईमध्ये पोस्टिंग मिळाली हं. आणि मी सध्या आता मुंबईमध्ये तिथे अरे वाह! वर्किंग आहे. आणि आमच्याकडे आहे ना स्पर्धा परीक्षा बाबतीत ट्रेंड असा आहे, की एखादे IAS, IPS हं. ऑफिसर जे असतात ना, कलेक्टर किंवा एखादे IPS ऑफिसर तेच मार्गदर्शन करू शकतात. असं एक मार्केटमध्ये एक चित्र आहे.
पण मी ते मार्केटमधलं चित्र खोडून काढलं. मी आज कोणता कलेक्टर किंवा IPS ऑफिसर हं. नाहीये. पण आज तुम्ही जर Googleला जरी सर्च केलं ना, हं. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून Googleला, AIमध्ये किंवा ChatGPTला सर्च केलं, हू इज सत्यवान यशवंत रेडकर, तर माझ्या कार्याचा जो लेखाजोखा आहे, तो टेक्नॉलॉजी सर्व काही तुम्हाला सांगेल. आज असे कोणतेही वर्तमानपत्र नाहीये, ज्याच्यामध्ये माझ्या बातम्या आल्या नसतील. तरुण भारतने सुद्धा माझ्यावरती आर्टिकल लिहिलेलं आहे. पुण्यनगरीमध्ये सुद्धा 2दा आर्टिकल आलेले आहेत. महाराष्ट्र दिनमानमध्ये आलेले आहे. कोकण साधला माझ्यावरती आर्टिकल लिहिलेलं आहे. त्यामुळे अत्यंत कमी वयामध्ये मी जे काही कमावलं ना लाईफमध्ये, ती हं. माणसं कमावली. म्हणजे हं. मी लोकांना माझ्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगत असतो, की सावंतवाडीमध्ये मी जरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हं. भूमिपुत्र असलो, सावंतवाडीमध्ये जरी माझा सातबारा असला, तर आज मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि गोव्यामध्ये माझ्या कामाच्या माध्यमातून मी आज लोकांच्या हृदयामध्ये मी माझा सातबारा निर्माण अरे केलेला आहे, वाह! जो कोणताच अधिकारी किंवा कोणताच व्यक्ती कधीच पोहोचू शकत नाही. मग असं आपण काहीतरी आयुष्यामध्ये करावं, की मेल्यानंतर सुद्धा लोकांनी आठवण काढली पाहिजे, की कोणीतरी व्यक्ती होऊन गेला. आणि मी असा व्यक्ती आहे, मी माझं काम आणि माझा पगार मी ह्याच्यापुरती मर्यादित राहतो. मी एक जसं कॉमर्सचा विद्यार्थी म्हटलं जातं ना, तसं एक बॅलन्स शीटमध्ये गोष्ट असते, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. हां, हां. तर माझ्या लाईफमध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हाच काहीच कॉन्सेप्ट नाही आहे. मला जो पगार मिळतो, त्याच्यातून मी माझं होम लोन फेडतो, माझ्या मुलांची फी भरतो. जे काही आहे मी सामान्य कुटुंबासारखा राहतो. ॲक्टिवाने डोंबिवलीला प्रवास करतो, लोकल ट्रेननी प्रवास करतो. मी का कोणत्या गाडी-बिडीमधून, फोर व्हीलरमधून प्रवास करणारा व्यक्ती नाही आहे. महाराष्ट्रात सुद्धा व्याख्यानं देतो, त्यामुळे लाल परीमधून प्रवास करतो. लोकांच्या घरी थांबतो. मला कोणत्याही विशिष्ट नियोजनाची गरज नसते. तुम्ही पेच-भात घालाल तर पेच-भात खाईल, डाळ-भात घालाल तर डाळ-भात खाईल. सॅटर्डे, संडे जी मला सुट्टी असते ना, मी हं. माझ्या कुटुंबाला देत नाही. माझं कुटुंब त्याग करतं म्हणून मी शैक्षणिक चळवळ करतो. म्हणजे विचार करा, क्रांती घडवण्यासाठी सुद्धा एखादा व्यक्ती जरी हिरो दिसत असला, तर त्याचं जे फॅमिली, कुटुंब असतं ना, ते त्याग केल्याशिवाय ती क्रांती कधीच घडत नाही. आणि ती क्रांती आज जी घडते शैक्षणिक चळवळ ती मी रत्नतेडे आहे. तर सत्यवान रेडकर उगाच फेमस नाही झाला. माझी जी वाईफ आहे, ती माझी वाईफ जॉब करता परिवाराला सुद्धा सांभाळते. शनिवार, रविवार जेव्हा मी माझ्या कोकणामध्ये किंवा इतरत्र ठिकाणी व्याख्यानाला जातो, तेव्हा ती त्यांच्याकडे लक्ष देते, त्यांचा अभ्यास करते. मी माझं कार्यामध्ये मी व्यस्त असतो. फॅमिलीला वेळ देता येत नाही. पण आज फॅमिलीला वेळ जरी नाही दिला, तरी माझं कुटुंब त्याग करतं, म्हणून ही शैक्षणिक चळवळ पुढे आलेली आहे. आणि ही जी प्रेरणा आहे ती स्वयंप्रेरणा आहे. त्यामुळे मी इतरांवरती कधी निर्भर राहिलो नाही. कोकणामध्ये सुद्धा कितीतरी भूमिपुत्र आहेत, जे विविध गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये चांगल्या-चांगल्या पदांवरती आहेत. पण तुमच्या तालुक्यामध्ये जाऊन जर मी मार्गदर्शन जर करत असेल, तर तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हंट झाल्याचा फायदा कोणाला? ते मोठेपण कोणासाठी आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या तालुक्यामधून IAS ऑफिसर झाला हं. आणि तुमच्या शाळेमध्ये जाऊन मी मार्गदर्शन करतो, तर मी मार्गदर्शन जर करत असेल, तर तुमच्या यशोगाथेचा कोणाला फायदा आहे? म्हणजे तुम्ही फक्त त्या पेपरपुरती मर्यादित राहिला, तुम्ही फक्त त्या सत्कार मूर्तीमध्ये गणला जातो. बाकी तुमची तिथे बाकीचं योगदान काही नसतं. परंतु मी कोकणाचा भूमिपुत्र आहे. मी गोव्याच्या बाजूलाच राहतो. त्यामुळे कसं मी गोव्यातल्या मुलांना सुद्धा माझं मार्गदर्शन करत राहणार आणि कोकणातल्या मुलांना सुद्धा माझं मार्गदर्शन करत राहणार तिथे. हं, हं. सर शैक्षणिक कीर्तन हा म्हणजे तुमच्याबद्दल वाचता नक्की, नक्की. ऐकताना हा शब्द आला ऐकण्यात तर जरा सांगा ना हां. याबद्दल? मीच तुम्हाला मगाशी एक उल्लेख केला होता, की मी कोणत्याही प्रकारचं मानधन घेत हां. नाही. मुळात मी सुद्धा प्रवचनकार आहे. पण आमचं प्रवचन ऐकण्यासाठी लोकांची गर्दी नसते. हेच प्रवचन एखादं धार्मिक असेल, हं. तर लोकं तिथे 5-5 तास बसतील. मी मुळात माझ्या नावापुढे तुम्ही जर लिहिलं असतं, की परमपूज्य सत्यवान यशवंत रेडकर महाराज यांचं शैक्षणिक कीर्तन, तर कदाचित लोकं येऊन बसतील. पण माझ्या नावापुढे लिहिलं जातं श्री सत्यवान यशवंत रेडकर आणि एवढा अधिकारी किंवा डिग्र्या लिहिल्या जातात. मग लोकांना त्या डिग्रीचं काही महत्त्व नसतं. वास्तविक पोस्टर पाहिल्यानंतर तुम्हाला समजायला पाहिजे, की हा व्यक्ती जर उच्च विद्याभूषित आहे, तर याच्या ज्ञानाचा आमच्या मुलांना किंवा आमच्या समाजाला फायदा होऊ शकतो. पण धार्मिक कीर्तन जसे होतात, तसं शैक्षणिक कीर्तनसुद्धा होणं गरजेचं आहे. मीच कोणता महाराज वगैरे नाहीये. मी समाजातला एक सामान्य घटकामधला व्यक्ती आहे. पण माझ्या कीर्तनामध्ये जर आउटपुट आहे, माझ्या कीर्तनामधून जर लोकांचं भवितव्य घडतं, माझ्या कीर्तनामधून जर एखाद्या व्यक्तीला केंद्र शासनाची नोकरी जर मिळत असेल आणि तो वयाच्या 60व्या वर्षी रिटायरमेंट होत असेल, माझ्या कीर्तनातून एखाद्या व्यक्तीला स्टेट गव्हर्नमेंटचा जॉब जर मिळणार असेल, तो वयाच्या 58व्या वर्षी रिटायरमेंट होणार असेल, त्याला जे काही बोलतात ना लाईफमध्ये स्टॅबिलिटी, सिक्युरिटी, सोशल स्टेटस जर मिळणार असेल, तर ज्या कीर्तनातून आउटपुट आहे, ते कीर्तन का नाही ठेवलं जात? मग माझं जर कीर्तन जर ठेवण्यासाठी लोकांची उदासीनता आहे, मग धार्मिक कीर्तनामध्ये लोकांची उपस्थिती कशी असते? आणि मग धार्मिक कीर्तनामध्ये जर लोकांची उपस्थिती असते, तर विविध शैक्षणिक संकुलांमध्ये जेव्हा माझ्यासारखा कीर्तनकार जो शैक्षणिक कीर्तन करतो, तर त्या कीर्तनाला हे पालक उदासीनता का दाखवतात? मग मला सांगा, एक वेळेला तुम्ही स्कूलमध्ये कंप्लेंट करतात, की माझ्या मुलांना तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही ट्रीट नाही केलं, हे नाही शिकवलं, ते नाही शिकवलं. मग आम्ही लोकांच्या भवितव्यासाठी जेव्हा स्वतःहून जाऊन
कोणतंही मानधन न घेता आम्ही वेळ जेव्हा देतो, आम्ही बोललो 357 व्याख्यान. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी एका व्याख्यानाचे कमीत कमी ₹1,00,000 सहज घेऊ शकतो. तेवढा मी फेमस आहे. पण आम्ही कधी कोणाला डिमांड केलं नाही, आम्ही कधी कमवलं नाही. मी जे काही कमवलं तुम्हाला सांगितलं ना, जे काही कमवलं ते माणसं कमवली. आणि मी व्याख्यानामध्ये एक गोष्ट सांगतो, की लोकं अन्नदान करतात, लोकं रक्तदान करतात, पण महाराष्ट्रामध्ये सत्यवान यशवंत रेडकर हा ज्ञानदान करतो आणि ज्ञानदानाची आमच्या महाराष्ट्राला आणि गोव्याला खूप मोठी गरज आहे आणि मी ज्ञानदान अविरतपणे करत राहणार. आज जरी मी लोक म्हणजे बोलतो ना, एक मी शासनामध्ये जरी काम करत असलो ना जरी, तर माझा जो काही वेळ आहे, सॅटर्डे, संडे सुट्टी असतील, गव्हर्नमेंट हॉलिडे असतील, तो मी कुठेतरी कुटुंबासोबत स्पेंड न करता, मित्रमंडळीसोबत स्पेंड न करता, मी समाजासाठी जेव्हा स्पेंड करतो ना, तर त्यातून मला जे समाधान मिळतं ना, मी माझ्या समाधानासाठी करतो. आणि जे समाधान मिळतं, त्यात मी सॅटिस्फाईड आहे. मला कोणत्या पैशाची गरज नाहीये. पैसा कमवला असता तर मी करोडपती झालो असतो. आज करोडपती जरी नसलो, आज मनाने एवढा श्रीमंत आहे, मी शिक्षणाने श्रीमंत आहे. माझ्या बाजूला बसण्यासाठी सुद्धा एखाद्या व्यक्तीला ती शैक्षणिक पात्रता घ्यावी लागेल, की रेडकर सरांसारखा 10वी डिग्री घेऊन दाखव, नंतर बाजूला बसायचं. म्हणून विचार करा, की लोकं पैशाने श्रीमंत असतात, मी मनाने श्रीमंत आहे. माझी सुद्धा संस्था रजिस्टर आहे मॅडम. पण हं. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, एखादा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जेव्हा देणग्या आमंत्रित केल्या जातात ना, हं. एखादा धार्मिक कार्यक्रम असेल ना, सहज 1000, 2,000 लोकं देणग्या देतील. माझं संस्था 4 वर्ष झाली रजिस्टर आहे. माझ्या संस्थेला आतापर्यंत जवळपास 63 क्रमांकाची पावती फाटलेली आहे. म्हणजे विचार करा 4 वर्षामध्ये फक्त 63 लोकं स्वेच्छेने देणगी देतात. कोणी ₹100 देतं, कोणी ₹500 देतं. आम्ही कोणाकडून देणगी आमंत्रित केली नाही. मी पुस्तक दान सुद्धा करतो. लोकांकडून पुस्तकं जमा करतो आणि इच्छुक विद्यार्थ्यांना ते वितरित सुद्धा करतो. जेणेकरून आम्हाला जे नाही मिळालं, ते आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानसुद्धा देतो, पुस्तकंसुद्धा देतो आणि स्वतःचा वेळसुद्धा देतो. लोकं वेळ द्यायला बघत नाही, आम्ही वेळ देतो. कारण का वेळ काढावा लागतो. जे लोकं म्हणतात ना, वेळ नाही आमच्याकडे. हं. सगळ्यांकडे वेळ असतो, पण त्याला म्हणतात टाईम मॅनेजमेंट. मी टाईम मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करतो आणि माझ्या शिक्षणामुळे भविष्यात तुम्ही कोकणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठा इतिहास तुम्ही बघणार आहात आणि ते नक्कीच. काळाची गरज आहे त्यामध्ये. नक्कीच सर. पण मला एक सांगा सर, की गोव्यात पण आणि महाराष्ट्रात जसं तुम्ही आता सांगताय, प्रशासकीय सेवेकडे वळण्याचं जे प्रमाण आहे किंवा ती जी इच्छा आहे किंवा त्याच्याबद्दल जे अवेअरनेस असायला हवं, ते खूप कमी दिसतं. त्याची काय कारणं असू शकतील? कारणं अशा प्रकारे की जर एखाद्या कुटुंबामध्ये जे काही वातावरण असतं, म्हणजे पालक जर जास्त शिकलेले नसतील, तर आपल्या पोरांना ते जास्त काही सजेशन देत नाहीत. ते एवढंच बोलतात की तू काहीतरी डिग्री कंप्लीट कर, खाजगी कंपनीमध्ये कामाला जा. मुलींना सजेशन देतात, "तू डिग्री कंप्लीट कर, तू तुझं लग्न कर आणि दुसऱ्याच्या घरी जा." आम्ही अजूनही ट्रेडिशनल कॉन्सेप्टमध्ये आहेत. आम्ही मराठीमध्ये एक म्हण आहे, "सरड्याची धाव कुंपणापर्यंत." गोव्यामधल्या मुलाला गोव्यातच राहायचंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातच राहायचंय. रत्नागिरीमधल्या मुलाला रत्नागिरीमध्येच राहायचंय. तुम्हाला कुंपणच पार करायचं नाहीये. मग जिथे ऑल ओव्हर इंडिया सर्व्हिस लायबिलिटी आहे, जसं IAS, IPS आहे पूर्ण भारतात जातात. स्टेट लायबिलिटी आहे. जर हे तुम्ही एक PSI वगैरे झाले किंवा एखादे स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉयी झाले, तर तुम्हाला स्टेटमध्ये कुठेही जावं लागतं. मग तुम्हाला घराच्या बाजूला नोकऱ्या हव्या असतील, तर कसं पॉसिबल आहे? एखादं मंत्रालय मी तुम्हाला महाराष्ट्राचं उदाहरण देतो. मंत्रालय आहे समजा मुंबईमध्ये चर्चगेटला. तुम्ही बोलाल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मंत्रालय आणा. पॉसिबल आहे का? इस्रोचं मुख्यालय आहे समजा बाहेर. तुम्ही बोलाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रॉकेटचं प्रक्षेपण करा. पॉसिबल आहे का? म्हणजे तुम्हाला संधीसाठी स्वतः जावं लागणार की नाही? मग इथे लोकांना संधीसाठी बाहेर नाही जायचंय. त्यांना घराच्या बाजूला जॉब पाहिजे आणि तुमच्या गोव्यामध्ये एक वर्ड आहे सुशेगात. सुशेगात मीन्स व्हॉट? आजचं झालं, उद्याचं उद्या बघू. म्हणजे आज त्याला म्हणतात एक गाणं होतं, चलती का नाम गाडी, है ना? चलती का नाम गाडी म्हणजे काय? गोव्यामध्ये जॉब कसा मिळतोय? बायोडा दिखाओ, इंटरव्ह्यू द्यायचे, नोकरी मिळते. मुंबईमध्ये जॉब कसा मिळतोय? बायोडा दाखवायचं, इंटरव्ह्यू द्यायचं, जॉब मिळवायचं. मग अचानक लॉकडाऊनसारखा पिरियड येतो आणि तिथे लोकांना काढून टाकलं जातं. मग त्यांना आमच्यासारखे व्यक्ती दिसतात. तुमची मजा आहे, तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हंट आहात, है ना? पण आम्ही त्यासाठी काय संघर्ष केला, ह्याच्याशी कोणाला काही देणं-घेणं नाहीये. मग जे जॉब इन्स्टंट मिळतात ना, त्याच्यासाठी लोकं पळतात आहे. आणि एक गोष्ट आहे रिसेशन. नोकर कपात हा शब्द जो आहे ना, तो ओन्ली फॉर प्रायव्हेट सेक्टर, नॉट फॉर गव्हर्नमेंट सेक्टर. मग नोकर कपात हा जो विषय येतो ना, त्यावेळेला लोकांना त्यांचं वास्तविकता कळते, की आम्हाला लाईफमध्ये आता खूप काहीतरी करायचं होतं, पण कदाचित आता वेळ निघून गेलेली आहे. म्हणून मी लोकांना हेच सांगतो, वेळ निघून जाण्यापेक्षा वयोमर्यादेमध्ये तुम्ही जर प्रयत्न केले बघा सगळ्यांनी काय गव्हर्नमेंट सर्व्हंट होणं काय असं कंपल्सरी हं. नाहीये. कोणी उद्योजक व्हा, कोणी स्वतःचा बिझनेस करा, कोणी शेती व्यवसाय करा, कोणी अजून काही करा. शेवटी तुम्हाला
बोलतात ना, उदरनिर्वाहाचं साधन तुम्हाला नियमितपणे पाहिजे एवढंच आहे गोष्ट. पण जर एज लिमिटमध्ये जर तुम्हाला एवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, मग जेव्हा इतर आता तुम्ही बी-कॉम केलेलं आहे, मी समजा बी-कॉम केलेलं आहे. मी समजा इतर राज्यातला आहे, तुम्ही समजा या राज्यातले आहे. मग मी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या व्हॅकन्सीसाठी तुमच्या राज्यात येऊन अर्ज करतो, निवड होतो. तुम्ही जर अर्जच करत नसाल, तुम्ही परीक्षा देत नसाल, तर तुमच्या निवडीचा प्रश्न येतो कुठून? आणि नंतर तुम्ही इतरांना टीका-टिप्पणी करणार. तो अमुक राज्यातून इलो, तो अमुक त्या ह्याच्यातून इलो. मग तो इलो कसो? तुम्ही नव्हते म्हणून तो इलो. आमची मुलं काय करतात आहे, क्रिकेटच्या सामन्यामध्ये व्यस्त आहेत. जत्रा, नाटकं, भजनामध्ये व्यस्त आहेत. मग यांना कदाचित वेळ भेटत नसेल अभ्यास करण्यासाठी, परीक्षा देण्यासाठी. इथे लोकं गोव्यामध्ये समुद्र किनाऱ्यावर फिरत बसतात रविवारच्या दिवशी आणि त्याच रविवारच्या दिवशी केंद्र शासनाची एखादी परीक्षा असेल, तर तिथे येणारे लोकं कोण असतात? इतर राज्यातले असतात, इतर जिल्ह्यातले असतात. मग तुम्हाला मनोरंजनासाठी वेळ मिळतो, मग तुम्हाला स्वतःच्या करिअरसाठी वेळ मिळत नाही. आता आम्ही उद्याचं जे व्याख्यान आहे, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही भरपूर अवेअरनेस केलेलं आहे. पण भरपूर लोकं कारणं देतील. आमच्या घरी गणपतीची तयारी आहे, मला इथे जायचं आहे, मला तिथे जायचं आहे. अहो 2 तासाचा कार्यक्रम असतो. त्या 2 तासाच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला तुमच्या भवितव्याशी गांभीर्य नसेल, तुम्हाला वेळ जर नसेल, तर मग आम्ही फुकटामध्ये देण्याचं काम करतो. पण ज्याला फुकटाची किंमत कदाचित कळत नसेल, तर आम्ही त्याच्या पलीकडे काही करू शकत नाही तिथे. तुम्ही उल्लेख केलात, की काही वर्षात तुम्ही 60-70 परीक्षा दिल्या आहेत आणि त्यात मग अवघ्या काही परीक्षांमध्ये तुम्हाला यश मिळालं. म्हणजे हा जो तुमचा प्रवास होता तो काही तेवढाही असा एकदम आरामात झाला असं नाही. तुम्हाला संघर्ष हा करावाच लागला. आणि या संघर्षांच्याच खरं तर कहाण्या असतात आणि त्याच ऐकणं जास्त इंटरेस्टिंग असतं. तर त्याबद्दल जरा सांगा ना? संघर्ष असा आहे, की मराठीमध्ये एक म्हण आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. स्कूलमध्ये तुम्ही सुविचार प्रत्येक फलकावर पाहत असाल, भिंतीवरती सुद्धा पाहत असाल. पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हा जो प्रकार आहे ना, ह्याचा प्रॅक्टिकल पहिलं माझ्यावरतीच झालं, शाळेमध्ये असताना. मग ही अपयशाची पायरी कशी मिळाली? आणि रेडकर आजच्या तारखेमध्ये हायली क्वालिफाईड पर्सन कसं झालं? मी तुम्हाला हे शॉर्टमध्ये सांगतो. 8वी उत्तीर्ण झाल्यानंतर 9वी मध्ये गेलो. 9वी मध्ये गेल्यानंतर बीजगणित भूमिती हा प्रकार आला. गणित विषय कोणाला आवडत नाही. मला सुद्धा आवडत नव्हतं. आता 9वी मध्ये आल्यानंतर बीजगणित भूमिती. आता माका तिठाच्या पलीकडे ह्यो तिठो का कळलो नाही. साइन कोस थिटो. तर मग तो तिठो गेलो त्याला माका साताड्याचा तिठो माहिता. मग ह्यो तिठो जो आहे ना, तो मला कळालाच नाही. मग बीजगणित भूमितीमध्ये मला 150 पैकी मार्क मिळाले 33 मार्क. म्हणजे मी सुद्धा रेकॉर्ड बनवला, की वर्षभरामध्ये 150 पैकी 33 मार्क मिळाले. गणितात नापास झालो. मराठी माध्यमातला विद्यार्थी होतो, इंग्लिश कच्चं, इंग्लिशमध्ये सुद्धा नापास झालो. आणि माझ्या सरांनी मला अपयशी यशाची पहिली पायरी म्हणजे मी सायन्स स्ट्रीममधला मुलगा नाही आहे ना, तरी सुद्धा प्रॅक्टिकली देऊन टाकली तिथे. आणि माझ्या मार्कशीटवरती लिहिलं होतं अनुत्तीर्ण लाल अक्षरामध्ये. 2 लाल रंग माझ्या ह्याच्यामध्ये होते लिहिलेले. एक गणिताच्या खाली आणि एक इंग्लिशच्या खाली. आणि नापास जेव्हा झाल्यानंतर मी घरी आलो, तेव्हा आजच्या तारखेमध्ये पालक तीर्थप्रसादाचा लाभ मुलांना जास्त देत नाही. पण आमच्या काळामध्ये तीर्थप्रसाद खूप भेटायचा भरून-भरून. तर माझ्या पालकांनी मला चांगल्या प्रकारे घरी तीर्थप्रसाद दिला. मस्तपैकी माझी ओवाळणी केली आणि खूप मार खाल्ला त्या दिवशी. आणि भरपूर आमच्याकडे ट्रेंड होता तो, की काहीतरी अघटित घडलं ना, तर वडील कामावरचा राग, इतरांचा राग आमच्यावर काढणार तिथे. आणि नापास झाल्यानंतर खूप राग काढला. वडिलांनी मार्कशीट तर फाडूनच टाकली होती माझी रागाने. मी दुसऱ्या दिवसापासून घरामध्ये देवदूत झालो. देवदूत झाले म्हणजे काय, माझ्या घरात भक्तगणांची रांग लागली. मार्कशीट आईने काचपेटीमध्ये लावून ठेवायची होती फाडलेली, तशीच ठेवलेली तिथे. आणि देवदूत येऊन मला सल्ले द्यायला लागले, की "तू नापास झाला, बापाचं नाव खराब केलं. आम्हाला वाटलं नव्हतं तू फेल होणार करून." बेवडे लोकं यायला लागले, मला सांगायला लागले, "यू डोंट हॅव एनी कम्युनिकेशन स्किल. ओन्ली 29 मार्क्स इन इंग्लिश." तर अक्षरशः आयोडेक्स लावायची वेळ आली माझ्यावरती, की मी बोललो, असं कोणतं मोठं महापाप केलं लाईफमध्ये. मग मी आत्मचिंतन केलं. आणि घरामध्ये त्या दिवसापासून मी मिस्टर इंडिया झालो. मिस्टर इंडिया म्हणजे काय, वडील पण पाहत नव्हते, आई पण पाहत नव्हती. तू जेवतोय काय, झोपतोय काय, कोणाला काही देणं घेणं नाहीये. म्हणजे जशामध्ये एका शोकाकुल परिस्थिती घरामध्ये असतं ना, काही फरक पडत नाही. हा वाया गेलेला पोरगा आहे, असं होतं ते. आत्मचिंतन केलं आणि मी बोललो काहीतरी करायला पाहिजे. आणि खूप लोकांनी सांगितलं मला, तू गॅरेजमध्ये जा, लायकी नाहीये तुझी वगैरे. आज माझी लायकी कोण ठरवू नाही शकत. जीवनामध्ये खूप काही केलेलं आहे. परत मी त्या वर्गात बसलो. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी चांगल्या प्रकारे गणिताचा, इंग्लिशचा अभ्यास केला. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी फक्त भीतीमुळे नापास झालो होतो. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना सुद्धा मी एक गोष्ट या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो. तुम्ही पालक तुमच्या मुलांना गुणवत्तेची जी काही कसोटी पडताळता ना टक्केवारीनुसार, की तो पहिलो येलो, फर्स्ट रँक वगैरे असा.
ते करू नका. आज नापास झालेला विद्यार्थी आज वन ऑफ द हायली क्वालिफाईड पर्सन आहे. मी माझ्या शाळेतला आजच्या तारखेमध्ये उच्च शिक्षित व्यक्ती मी आहे आणि कोकणातला सुद्धा कदाचित असेल. वन ऑफ द असतील भरपूर. मी वन ऑफ द त्यांच्यापैकी एक. पण मी पालकांना हेच नम्र विनंती करतो, आपल्या मुलांना कधीही तुम्ही टक्केवारीनुसार तुलनात्मक अध्ययन करू नका. आजच्या तारखेमध्ये मुलं अघटित कार्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कमी टक्के मिळतात, त्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत नाही, त्यांना MBBSला जाता येत नाही. मग ते काय होतं, डिमोटिवेट होतात आणि ही मुलं अघटित कार्य करतात, जीव देतात, आत्महत्या करतात. मग तुम्ही काय करता, तुम्ही तुमच्या मुलांना घरामध्ये डिमोटिवेट करण्याचं काम करतात. नापास झाले चालेल ना, पुन्हा परीक्षा देत. 2दा नापास झाला चालेल ना. लाईफ काही संपलेलं नाहीये. 10वीच्या बेसिसवरती सुद्धा गव्हर्नमेंटचे जॉब असतात. 12वीच्या बेसिसवरती ITI वरती सर्व याच्या अनुषंगाने आहेत. त्यामुळे टक्केवारीचं जर मी केलं असतं तर मी सुद्धा जीव दिला असता आणि माझ्या नावापुढे आता लिहिलं जातं ना, श्री सत्यवान यशवंत रेडकर, ते दिसलं असतं कैलासवासी सत्यवान रेडकर. कुठेतरी मी घरामध्ये भिंतीवरती लटकत बसलो असतो, जीव दिला असता तर. पण मी स्वतःला सांभाळलं, जीव नाही दिला. पण मी परत प्रयत्न केले आणि वर्गामध्ये परत बसून माझा प्रथम क्रमांक आला आणि ही अरे वाह! माझ्यासाठी ग्रेटेस्ट अचीव्हमेंट होती, की जीवनामध्ये काहीतरी केलं. म्हणजे विचार करा, मी फक्त भीतीमुळे नापास झालो होतो. पण आणि पुढे माझा ट्रेंड सांगतो, विकासात्मक ट्रेंड. मग तुम्हाला कळेल विकास किती केला. 10वीला चांगली टक्केवारी मला मिळाली. टक्केवारी मिळाल्यानंतर मी मुंबईमध्ये नामांकित कॉलेज SK सोमय्या कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळालं. 11वीला असताना मी काही लेक्चर अटेंड केले. नंतर मला मोहब्बतेची हवा लागली. जे काय आहे ते क्लिअरली गोष्ट आपण क्लिअर करायची असते. 12वीला असताना टक्केवारी कमी झाली. म्हणजे स्टॅटिस्टिक लो झाला. परत 13वीला ॲडमिशन होऊन 15वी पर्यंत स्टॅटिस्टिक लो झाला. 54.70% घेऊन मी डिग्री प्राप्त केली. जो एकेकाळी फर्स्ट क्लास होता, तो सेकंड क्लासवर येऊन थांबला. आणि कॉलेजमध्ये मी जी काही हिरोगिरी केली किंवा टाईमपास केला ना, त्याच्यानंतर मला कळालं, की मला लाईफमध्ये आता माझी लायकी काय आहे. कारण मी जेव्हा ग्रॅज्युएशन होऊन जेव्हा बाहेर पडलो नोकरीसाठी, तेव्हा अक्षरशः मी वणवण फिरत होतो. मी माझ्या चाळीमध्ये एक मुलाला बोललो, की "तू आप मल्टीनॅशनल कंपनी में काम करते हो, मुझे रेफरन्स दीजिए." तो मला काय मुलगा म्हणाला माहिती आहे का, ओडिसामधला होता तो मुलगा. तो मला काय बोलला, "तुझे मॉल में भी जॉब नहीं मिलेगा. यू डोंट हॅव एनी कम्युनिकेशन स्किल." आता तुम्ही विचार करा, तुझ्या मॉल में भी जॉब नहीं मिलेगा हे 2008चं वक्तव्य जरी असलं, आज मी स्वतः जवळपास 15 वर्ष गव्हर्नमेंटची सर्व्हिस केलेली व्यक्ती आहे. आज मी चांगल्या पदांवरती आहे. त्यामुळे इतर काय बोलत असेल त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतःला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी प्रयत्न करा, की कम्युनिकेशन स्किल असेल, काही असेल. आज मी चांगल्या प्रकारे वक्ताय. मी शाळेमध्ये कधी लोकमान्य टिळकांचं भाषण दिलं नव्हतं. आज जवळपास 357 कार्यक्रम खडखडीत घेतो. दिवसामध्ये 2-2, 3-3 माझे व्याख्यानं होतात आणि माझ्यामध्ये शब्दसंपदा असल्यामुळे, शब्दकोश असल्यामुळे मी आता हिंदी अनुवादक सुद्धा आहे ना, तर माझ्याकडे शब्दकोश आहे तेवढा. पण स्वतःला आपण इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. म्हणून पालकांना नम्र विनंती करतो, की आपल्या मुलांना टक्केवारीच्या आधारावरती तोलू नका. तुमचा मुलगा 36% जरी असला, तरी तो सुद्धा मोठ्यातला मोठा अधिकारी होऊ शकतो. आणि कमी जरी टक्के मिळाले, तो जरी इंजिनिअरिंगला जरी नाही गेला, तर त्यांच्यावरती जोर जबरदस्ती करू नका. त्यांना ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये जाऊ द्या. तुम्ही विचार करा, कलेक्टर व्हायचं असेल, जे काय व्हायचं असेल ना, ऑन्ली डिग्री पाहिजे हो. फक्त डिग्री म्हणजे काय, तुम्ही BA करा, BCom करा, BSc करा, काही करा. आणि ते सुद्धा 2 टाइप्स ऑफ एज्युकेशन आहे ना, फुल टाईम अँड डिस्टन्स. तुम्ही मुक्त विद्यापीठातून जरी डिग्री मिळवली, तरी सुद्धा तुम्ही कलेक्टर होऊ शकता. त्यामुळे हा कॉन्सेप्ट काढून टाका, की तुम्हाला जर मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं नाही, म्हणजे तुम्ही काहीतरी पाप केलेलं आहे. असं सुद्धा नाहीये. मोठ्या कॉलेजमध्ये मी सुद्धा होतो. पण माझं नुकसान मी काय करून घेतलं, पण वेळेस मी U-टर्न घेतला. जीवनामध्ये तुम्ही U-टर्न जेव्हा चांगल्या प्रकारे कराल, तेव्हा ते महत्त्वाचं आहे. मी लाईफमध्ये U-टर्न घेतला, म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो. अन्यथा मी त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत बसलो असतो. 3 ते 11 पर्यंत मी ड्युटी करायचो. 12 वाजेपर्यंत घरी यायचो, जेवून झोपायचो. परत 4:30-5 वाजता उठायचो, अभ्यास करायचो. मी दिवसातले 3-4 तास तरी कमीत कमी अभ्यास करायला दिले. सेल्फ स्टडी करून. कोणताही क्लास नाही, कोणतेही पुस्तकं नाही. वर्तमानपत्र वाचायचो, टीव्ही पाहायचो, शाळेची पुस्तकं सगळी वाचून काढली, प्रॅक्टिस करून झाली आणि याच्यावरतीच मी गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या मिळवल्या आणि स्वतःला अपग्रेड करत गेलो. आजच्या तारखेमध्ये मुलांना पब्लिकेशनची रिक्वायरमेंट असते. मला तुम्ही सांगा, की एखादा पब्लिशर जो असतो ना, तो लिहितो भारताचा इतिहास. आता भारताचा इतिहास लिहायला काय आपण इतिहास तज्ञ आहेत का? आपण फक्त कॉपी पेस्ट करतो आणि लोकांना देतो. पण लोकांनी ते आज तुमच्याकडे Googleचं माध्यम आहे. तुम्ही काहीही सर्च करा, Googleला काही विचारा, YouTubeला काही विचारा, तुम्हाला सर्व उत्तरं मिळणार. त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे जायचं असेल ना, टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही चांगल्या दृष्टिकोनातून करा. आजची मुलं रील्ससाठी फक्त टेक्नॉलॉजीचा वापर करतात आहे आणि अनावश्यक पद्धतीने मोबाईलचा वापर होतोय. मोबाईलचा जर चांगला वापर केला, तर आपल्याकडे निबंध असे ना शाळेमध्ये, की तंत्रज्ञान शाप की वरदान.
विज्ञान शाप की वरदान. मी तर म्हणतो तंत्रज्ञान वरदान म्हणून पहा, शाप म्हणून नका पाहू. वरदान म्हणून पाहिलं तर तुम्ही चांगलं काहीतरी करू शकाल. जर शाप म्हणून पाहिलं तर तुम्ही फक्त आयुष्यामध्ये टाईमपास कराल आणि नंतर तुमच्या आयुष्याचाच टाईमपास होऊन जाईल तिथे. सर, शासकीय सेवेत तुम्ही IIT पासून सुरुवात केली, करेक्ट? खाजगी क्षेत्रातही तुम्ही त्या अगोदर होता. तर मग ती म्हणजे पहिल्या नोकरीचं आपल्याला नेहमीच हे असतंच ना, एक आठवण असतेच आपली. मग ती सुरुवात सांगा ना नोकरीबाबतची? ॲक्च्युली सुरुवात ती अशी होती, ती सुद्धा खूप गमतीदार सुरुवात होती. इंटरव्ह्यूसाठी जेव्हा बाहेर पडायचं होतं, मी तुम्हाला मगाशी एक उल्लेख केला ना, मला सांगितलं तुझे मॉल में भी जॉब नहीं मिलेगा. मुळात मी कुर्ल्यासारखा झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा. आमच्या पत्त्यावरती बायोडाटामध्ये कुर्ला लिहिल्यानंतर MNC वाले नाकं मुरडायचे. मी 2008ला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा 54.171% वाली डिग्री घेऊन जी बाहेर पडलो आणि बायोडाटासोबत घेऊन फिरायचो, फ्रेशर होतो. प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला गेलो ना, एकच उत्तर फिक्स असायचं, वी विल कॉल यू लेटर. आता वी विल कॉल यू लेटर हे एवढं छापून गेलं ना डोक्यामध्ये, पाठांतरच झालं. वी विल कॉल यू लेटर बोलल्यानंतर मला समजायचं काहीतरी आपलं काही नाही होणार आहे तिथे. आणि आर्थिक परिस्थिती नव्हती माझी. मी गोदरेजमध्ये किंवा विविध मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला जेव्हा गेलो ना, माझ्याकडे कम्युनिकेशन स्किल नव्हतं. हाय ते क्लिअर आहे तिथे. पर्सेंटेज पण जास्त नव्हते. BCom झालेला व्यक्ती तिथे, कुर्ल्यासारख्या झोपडपट्टीमध्ये राहणारा व्यक्ती. इंटरव्ह्यू आम्हाला अक्षरशः ओढून लावायचे तिथे आणि रिजेक्टच करून टाकायचे तिथे. 3 महिने झाले, नोकरीच मिळाली नाही. सगळे माझ्याबरोबर सोबती आहे ना, सगळ्यांना नोकऱ्या-बिकऱ्या मिळायला चालू होतं. मला नोकरीच मिळण्याशी झाली. खूप वैतागलो. परत डिप्रेशनमध्ये जाण्यासारखी अशी परिस्थिती होती. मी काय करायचो, माझ्या घरापासून आहे ना BKC आहे, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, जवळपास पाऊण तासाचं अंतर चालत जायचो. कॉर्पोरेट सेक्टरच्या मोठ्या-मोठ्या बिल्डिंगी पाहायचो. मी बोलायचो, अरे किती श्रीमंत लोक आहे, आपलं काय आहे? आपण फक्त पिक्चरमध्ये सगळ्या गोष्टी पाहिलेल्या. अंधारमय जे वाटायचं ना जग तिथे. आणि इंटरव्ह्यू देता अचानक एका कंपनीमध्ये गेलो इंटरव्ह्यू द्यायला. बसलेलो तर तिथे ते प्रकार चालू होता आहे. डू यू हॅव एनी रेफरन्स? तुमच्याकडे रेफरन्स आहे का? किंवा वॉक इन इंटरव्ह्यू आहे का? आता वॉक इन बोललं तर आपल्याला माहिती आहे, आपलं पाठांतर झालेलं आहे, वी विल कॉल यू लेटर. त्यामुळे मी असं माझ्या बाजूला 2-3 कॅन्डिडेट बसलेला, तर त्यांनी रेफरन्स लिहिला XYZ. मी पण पाहून घेतला असं काय लिहिलं करून तिथे असं, कारण रेफरन्स नाही ना आपल्याकडे. आणि तिथे कसं असं होतं माहोल, की प्रत्येक शनिवारी इंटरव्ह्यू व्हायचा, फिक्स होतं. मी इंटरव्ह्यू दिला, ते लिहून घेतलं, XYZ नाव लिहिलं होतं, एम्प्लॉई कोड लिहिला होता, म्हणजे तो तिथल्या, आता तुम्हाला माहित नाही कोण आहे. मी पण लिहून घेतला पटकन आणि इंटरव्ह्यू दिलाच नाही त्या दिवशी. पुढच्या शनिवारी आलो परत इंटरव्ह्यू द्यायला. मला विचारलं, डू यू एनी रेफरन्स? येस येस. लिहिलं, नाव वगैरे लिहिलं, एम्प्लॉई कोड लिहिला. आता ज्याचं नाव लिहिलं तो पण मला माहित नाही, एम्प्लॉई कोड कोणाचं आहे मला माहित नाही. पण मला हे माहित होतं की वॉक इन इंटरव्ह्यू आपला तर कोण घेणार नाहीये. आता एम्प्लॉई कोड बोलल्यानंतर ते घेतल्यानंतर इंटरव्ह्यू झाला आणि मला डेटा एंट्री ऑपरेटर एक टेस्ट दिली डेटा एंट्रीसाठी. स्पीड माझा चांगला होता, मराठी टायपिंग, इंग्लिश टायपिंग केलं होतं. टायपिंगची परीक्षा दिली, माझा इंटरव्ह्यू झाला, क्लिअर झालो. आता जो काही व्यक्ती असेल त्याला धन्य मी मनातल्या मनामध्ये दिलं, धन्यवाद तिथे, की तुझ्यामुळे मला नाही कोण असेल मला माहित नाही तिथे, कारण मी नाव पण विसरलो होतो. मी जस्ट लिहून तिथे देऊन टाकलं होतं है ना, की अंदाज मारायचं फक्त, तिथे लावून गेलं तिथे. आणि मला तेव्हा जॉब मिळाला. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी 2008ला फक्त 5,500ची नोकरी मिळवली आणि माय लास्ट पेमेंट 2010ला 6,300 अँड समथिंग इन हँड, एवढीच मला पगार होता. एक परीक्षा होती IITची, जी मी परीक्षा पास झालो ना, ती परीक्षा होती. माझा मॅनेजर मला बोलला की तुला सुट्टी नाही भेटणार, वर्कलोड बहुत वर्कलोड आहे. अरे मी बोललो, मुझे एग्जाम पे जाना है, एग्जाम देना है करके. नाही वर्कलोड बहुत आहे. आता शनिवारचा दिवस होता, हाफ डे असतो, सोडायला काय त्रास होता. माझं डोकं फिरलंच द्यावेला तिथे. आणि मग तो मराठीचा जय जय महाराष्ट्र माझा मराठी जागृत झाला माझ्यामध्ये. लगेच टायपिंगला तो बसला कॉम्प्युटरवरती आणि टाईप केलं, रिझ्यूम नाही टाईप केला, रिझाईन लेटर टाईप केलं. मी बोललो मरू दे, ह्याला रिझाईनच देतो, नोकरी बघ. कारण मला आहे ना मनात कुठेतरी वाटत होतं की ही कदाचित IITची परीक्षा मी द्यायला जाणार आहे ना, ती कदाचित मी क्रॅक करू शकतो. मी IIT कधी पाहिलं नव्हतं, ऐकलं पण नव्हतं, मला माहीत नाही हो, मी ऐकलं पण नव्हतं. मी रिझाईन लेटर टाईप केलं, त्यांच्या हातात सोपवला. ते बोलतात मी ॲक्सेप्ट नाही करणार, HR मध्ये जा. मी ठीक आहे, HR मध्ये जातो. HR मध्ये गेला, दिलं, आय कार्ड पण देऊन टाकलं, सगळं देऊन टाकलं. मला आता उद्यापासून यायचं नाही आहे आणि माझा विषय संपला. ते बोलतात मग तुमचं ते काही एक्सपेन्स लेटर नंतर घेऊन जा. मला ठीक आहे, जेव्हा भेटेल. आणि मी त्या परीक्षेला गेलो.
आणि माझ्या मनामध्ये जो सिक्स्थ सेन्स होता तो जागृत झाला आणि मी ती परीक्षेला जे गेलो ना, तर तुम्ही विचार करा मी रिटर्न पण पास झालो. मी इंटरव्ह्यूसुद्धा दिली. मी टायपिंग टेस्टसुद्धा दिली. IITमध्ये प्रोसिजर होती. इंटरव्ह्यूसुद्धा होता, रिटर्नसुद्धा होता, टायपिंग टेस्टसुद्धा होती. माझ्याकडे मराठी टायपिंग, इंग्लिश टायपिंग सर्व होतं आणि एक बोलतात ना, कोइन्सिडन्स बघा पहा, त्यांना तिथे हिंदी टायपिस्टची गरज पण होती. मग तिथे जे हिंदी सेक्शन जे होतं ना, त्याच्यामध्ये हिंदी टायपिस्टची गरज असल्यामुळे मला त्यांनी इंटरव्ह्यू विचारलं, की "आपको हिंदी टायपिंग आता है क्या?" म्हणलं, "आता है ना." "मराठी आता तर हिंदी, देवनागरी लिपी आहे." म्हणजे मी चाललेलो आहे, मैं जा रहा हूँ एवढंच आहे. मैं बोला आता है मुझे हिंदी टायपिंग आणि मग काय आपलं काय क्लिअर. मग तिथे मला पर्सेंटेजचा क्रायटेरियाच नव्हता. पर्सेंटेजचा क्रायटेरिया कुठे? प्रायव्हेट सेक्टरमध्ये. माझा इंटरव्ह्यू झाला, मला रिटर्नमध्ये चांगले मार्क मिळाले होते आणि माझं IITमध्ये सिलेक्शन झालं. मी आतापर्यंत जवळपास 15 परीक्षा पास झालेले आहे, हे लक्षात ठेवा. विदाऊट एनी क्लासेस अकॅडमी. 2010ला मी एक रेल्वेची परीक्षा दिली, पूर्व परीक्षा पास झालो, मेन्स दिली, टायपिंग दिली, फायनल लिस्टमध्ये नाव नाही. दुसऱ्यांदा परत मी 2012ला रेल्वेची पूर्व परीक्षा पास झालो, मेन्स दिली, फायनल लिस्टमध्ये नाव नाही. BRCमध्ये पूर्व परीक्षा पास झालो, मेन्स दिली, फायनल लिस्टमध्ये नाव नाही. केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये पूर्व परीक्षा दिली, टायपिंग टेस्ट दिली, फायनल लिस्टमध्ये नाव नाही. ESIC एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये सुद्धा मी 2दा लेखी परीक्षा पास झालो, 2दा टायपिंग दिली तरी नाव नाही. बँक ऑफ बडोदामध्ये पूर्व परीक्षा पास झालो, इंटरव्ह्यू दिली तरी सुद्धा नाव नाही. म्हणजे विचार करा, मी माझ्या आयुष्यामध्ये एवढा संघर्ष पाहिला ना, ताट असं यायचं, काढून घ्यायचे, असं यायचं, काढून घ्यायचे. पण कधी मी हार मानली नाही. मी IITमध्ये होतो, चांगली नोकरी होती, सगळ्या सुखसुविधा होत्या. पण तरीसुद्धा मला आय कार्डवरती भारत सरकार पाहिजे होतं. IIT ऑटोनॉमस बॉडी आहे. भारत सरकार पाहिजे होतं आणि मी त्यासाठी प्रयत्न केले. मी बोललो ना, प्रयत्न मी करायला कधी चुकलो नाही. आणि माझं लग्नसुद्धा झालं होतं तेव्हा. मी सिलेक्शन झालं, लग्नसुद्धा झालं होतं. पण मी जेव्हा ती एक्झाम दिली ना, मेन्स माझी उद्या ना मेन्स. मी रात्री टीव्ही बघतोय, पिक्चर. माझी वाईफ विचारते, तुमची उद्या मेन्स आहे ना?" अरे मेन्सला काय आहे? निबंध लिहायचं आहे, ट्रान्सलेशन आहे, काय नॉट डिफिकल्ट फॉर मी. मग मी काय निबंध लिहायला आपलं तयार आहे. उद्या जायचंय, मेन्स द्यायचे. दिली मेन्समध्ये पण चांगला स्कोर आला, सिलेक्शन झालं. पण लक्षात घ्या, मी लाईफमध्ये खूप खडतर प्रवास केलेला आहे. मी शाळेमध्ये असताना बोललो ना तुम्हाला, मी अक्षरशः माझ्याकडे सहलीसाठी सुद्धा पैसे नसायचे. हे तुम्ही जे व्यवसाय हेच पाहिजे, तेच पाहिजे, आमच्याकडे पैसे नसायचे तिथे. मी सहल प्रकार कधी पाहिलाच नाही. जीवनामध्ये पहिल्यांदा मी मूव्ही जेव्हा पाहिला ना, तो श्यामची आई पिक्चर पाहिला 4थीला असताना. ₹2 दिले घरातून. आता ₹2ला समोसा पण भेटत नव्हता तिथे. ₹2 घेऊन आलो, परत घरात देऊन टाकलो. मी जीवनामध्ये पहिला पिक्चर कधी पाहिला नाही. त्यानंतर IITला जेव्हा लागलो ना, त्याच्यानंतर मी पहिल्यांदा मूव्ही पाहायला गेलो थिएटरमध्ये. कारण कॉलेजमध्ये असताना सुद्धा आम्हाला पॉकेट मनी असा प्रकार नव्हता. जे काय ते मिळवलं, शिकलोय. त्यामुळे संघर्ष खूप केला हो लाईफमध्ये. पण आम्ही आमचा भूतकाळ कधी विसरत नाही. आणि मी बोललो ना, म्हणून मी माझ्या लाईफमध्ये एकच ठेवलंय, किती मोठा मी फेमस होऊ दे, पण मी माझे पाय जमिनीवरती ठेवतो. कधी हवेत नाही उडायचं. भले आपण किती फेमस असू दे, अधिकारी असू दे, हायली क्वालिफाईड पर्सन असू दे. तुम्ही जेव्हा स्वतःला जर डाऊन टू अर्थ ठेवणार ना, तेवढं लाईफमध्ये तुम्ही प्रोग्रेस करणार. आणि मी तेच करतो. म्हणून आपण माणसं कमवतो. माणसं कमवण्यामध्ये जी मजा आहे ती पैसा कमवण्यामध्ये नाही. आणि पैसा कशाला? चांगलं मी सॅलरी घेतो ना, मला 2 नंबरचा पैसा कमवण्याची गरज नाहीये. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसची गरज नाहीच आहे हो. आम्ही आहे त्याच्यात समाधानी आहे. माझी वाईफ बोलते ना, शेअरिंग रिक्षातून चला तर शेअरिंग रिक्षातून चला. माझी वाईफ बोलली एसटी मधून चला तर एसटी मधून चला. त्यामुळे आम्ही आमच्या लाईफमध्ये फक्त जे काही स्ट्रगल आहे, माणसाने कधीच आपला भूतकाळ विसरू नये. काही लोक भूतकाळ विसरतात. मोठे झाल्यावरती त्यांना असं वाटतं मी कोण नाहीये. जे काय आहे त्या काळाच्या याच्यामध्ये आपल्या जगायचे. जन्म सुद्धा आहे, मृत्यू सुद्धा आहे. पण मृत्यू असा असावा की लोकांनी सुद्धा इतिहासामध्ये आपली नोंद झाली पाहिजे सुवर्ण अक्षरामध्ये, असं काहीतरी करायचं. म्हणून आज माझ्यावरती जे आर्टिकल्स जेव्हा पेपरमध्ये येतात, तर खूप बरं वाटतं की कमी वयामध्ये मी काहीतरी केलं. अन्यथा माझा भूतकाळ 9वी नापास. तुम्ही एक मधले पिक्चर पाहिला असेल, 12th फेल. आता सत्यवान रेडकर वरती 9th फेल वरती पिक्चर कधी काढणार मला माहित नाही, कारण 9th फेल वाला व्यक्ती मी आहे. आता याच्यावरती कधी येऊ पण शकतो, सांगता येत नाही. नथिंग इज इम्पॉसिबल ना. जीवनामध्ये मी असे काही अनुभव घेतलेले आहेत ना. LLBचं तुम्हाला उदाहरण सांगतो. मी LLB का केलं? घरात बसलो होतो, एक समोरच्या बिल्डिंग मधला मुलगा पेढे वाटायला आला घरामध्ये. वडिलांच्या काय झालं रे बाळा? मी LLB झालो. माझ्याकडे पाहिलं वडिलांनी, तर बोलले बघ LLB झाला. तर मी बोललो मी पण होऊ शकतो काय बोलले. तर बोलले तू पण दे परीक्षा. मी बोला अरे एवढ्या डिग्र्या घेतोय ना, LLB करायला काय? आणि तुम्ही बिलीव्ह नाही करा, LLB साठी सुद्धा ना माझ्या मित्रांनी माझा जबरदस्ती फॉर्म भरला. CET साठी जबरदस्ती फॉर्म भरल्यानंतर मला माहित पण नव्हतं माझी परीक्षा कधी आहे. आणि मला संध्याकाळी फोन आला, अरे उद्या हॉल तिकीट आलं, उद्या परीक्षेला जायचंय. परीक्षेला गेलो, CETची एक्झाम दिली, चांगला स्कोर आला.
आणि एडेड कॉलेजमध्ये मला ॲडमिशन सुद्धा मिळालं. अरे वा. माझ्या मित्रांना नाही मिळालं, मला ॲडमिशन मिळालं. LLB सुद्धा कंप्लीट केली. आता तुम्ही विचार करा, आजच्या तारखेला मी असा व्यक्ती आहे ना, मी ॲडव्होकेट पण लावू शकतो नंतर जाऊन. पण माझा एकच संकल्प आहे की मला PhD कंप्लीट करायची आहे आणि मला माझ्या नावापुढे डॉक्टर लावायचं आहे. कैलासवासी तर कोणी लावू नाही शकले, कारण जीव दिला असता कमी टक्के मिळाले म्हणून किंवा नापास झालो म्हणून. तर कैलासवासी कोणी लावू शकले नाही. पण मी माझ्या नावापुढे डॉक्टर सुद्धा लावणार, ॲडव्होकेट सुद्धा लावणार, डबल डॉक्टरेट पण लावणार. तर लाईफमध्ये शिकत राहायचं, संघटित पण करायचं आणि संघर्ष सुद्धा करायचं. त्यामुळे लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती स्वतःला गरीब समजतो ना, त्या गरिबीचा भाव न करता तुम्ही परिस्थितीवर जर मात करायला शिकाल ना, तर आमच्यासारखं तुम्ही तिमिरातून त्याच्याकडे नक्कीच जाऊ. माझ्या उपक्रमाचं, माझ्या संस्थेचं नाव सर्वांना आवडतं की रेडकर सर खूप छान नाव दिलेलं आहे, तिमिरातून त्याच्याकडे. त्यामुळे ना मी आहे ना त्या संकल्पनेनुसारच माझं काम असतं. आणि हा तुम्ही जो स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हा जो प्रकाश आहे ना, तुम्ही घरोघरी पाहणार. बघा, माझा संकल्प हाच आहे, शासकीय कर्मचाऱ्यांचं गाव सुद्धा घडवायचे आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन सुद्धा घडवायचे. तळागाळातले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा सुद्धा लाभ कशा प्रकारे मिळेल किंवा कमीत कमी वयामध्ये त्यांचं चांगल्या चांगल्या पदांवरती कशी निवड होईल. मी तर तुम्हाला हे सुद्धा सांगतो, तुम्ही कॉलेजमध्ये असताना सुद्धा गव्हर्नमेंटच्या परीक्षा देऊ शकतात बिफोर ग्रॅज्युएशन. हे भरपूर लोकांना माहीत नसतं. नक्कीच सर. खरं तर माझा तो प्रश्न होताच, की तिमिरातून तेजाकडे या संस्थेबद्दल काही सांगा. पण तुमच्या हा खरंच विचार हा पटला मला, की तुम्ही स्वतःचा तुमचा वेळ देताय. तुमचं काही जे म्हणाल म्हणजे निःशुल्कपणे तुम्ही हे सगळं करताय. मग ज्यांना गरज आहे त्यांनी खरंच स्वतःहून त्यासाठी वेळ काढणं किंवा त्यासाठी तेवढं श्रम घेणं खरंच तुम्ही गरजेचं पाहत आहे. असाल ना, क्लासेस अकॅडमीमध्ये हो, लोक पैसे खर्च करून जातात. हो. आम्ही तुम्हाला काय सांगतो, कोणताही पैसा खर्च करू नका. पण कोणताही पैसा खर्च करू नका जरी सांगतो, तरी सुद्धा लोकांची मानसिकता नाहीये ते फुकटमध्ये घेण्याची. त्याच्यामुळे बोललो ना, तुम्ही शैक्षणिक कीर्तन होणं काळाची गरज आहे. आणि शैक्षणिक कीर्तन होण्यासाठी कदाचित पहिला शैक्षणिक कीर्तनकार मीच असेल, जो अशा प्रकारचं काहीतरी गोष्ट करत असेल. कारण तो कीर्तनकार मी पण आहे. वन मॅन शो असतो, लाईव्ह शो असतो. तर लाईव्ह शो लोकांनी पाहावा, कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि त्याच्यामधून जे आउटपुट आहेत, तर आपल्या आउटपुटमध्ये आपली जी काही सिक्युरिटी आहे लाईफमध्ये, ती सिक्युरिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. खूपच छान. सर यापुढे काय? यापुढे असं आहे की मी स्वतःचा सुद्धा विकास करतो आणि इतरांचा सुद्धा विकास करतो. मी माझ्या लाईफमध्ये शिक्षण सुद्धा घेतोय. आता माझं प्रमोशन झालेलं आहे, सिनियर ट्रान्सलेशन ऑफिसरवरती मी सध्या पदावरती आता गेलोय. याच्यानंतर मी कदाचित असिस्टंट डायरेक्टर सुद्धा होईल, जॉईंट डायरेक्टर सुद्धा होईल, डायरेक्टर सुद्धा होईल. माझी सुद्धा मुलं आहेत, त्यांना सुद्धा आम्ही मार्ग दाखवणार. मार्गावरती जायचं नाही जायचं तो त्यांचा लुकआउट आहे. ते उद्या बिझनेस करतील की ते उद्या शासकीय सेवेमध्ये येतील किंवा खाजगीमध्ये येतील किंवा फॉरेनला जातील, तो त्यांचा लुकआउट आहे. पण मी तरी माझ्या मुलीला सुद्धा कधी पर्सेंटेजच्या तराजूमध्ये तोलत नाही. माझ्या मुलीचं काही रँक वगैरे स्कूलमध्ये नाही आहेत, परंतु माझी मुलगी जस्ट पास झाली, मला आनंद आहे. आम्ही तो जल्लोष साजरा करतो की तू पास झाली, आम्हाला आनंद झाला. म्हणजे कसं आहे की नॉर्मली जरी आपली मुलं पास झाली, त्यांना त्यांच्या शेतात काहीही करता, जे काही त्यांना वाटेल ते त्यांनी करावं. फक्त आपण एक पालक म्हणून आपण मार्ग दाखवायचा. आणि आम्ही सामाजिक पालक आहोत. जरी एखादी व्यक्ती जन्मदाते पालक जरी असले, तरी आपण सर्व सामाजिक पालक आहोत, जे आपण लोकांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करतो की तुम्ही जरी जन्म दिला असेल तरी तुमची मुलं उद्या शिकावीत, तुमची मुलं उद्या पुढे जावीत. आणि याच्यासाठी एक पालक म्हणून समाजातले आम्ही पालक आहोत. आम्ही आमच्या परीने योगदान देणार, ते सुद्धा तुमची परमिशन न घेता. ह्याच्यासाठी परमिशन घ्यायची गरज नाही आहे. आम्हाला वाटलं समाज परिवर्तन करण्यासाठी आम्ही हे योगदान द्यावं, आम्ही त्याच्यासाठी आम्ही इंडिपेंडेंट आहोत. आम्हाला समाधान मिळतं, लोकांना त्याचा फायदा मिळतो. दॅट्स इनफ. सर तुम्ही सांगितलंत की आतापर्यंत तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षा पास झाला आहात ते तुम्ही स्वयं अध्ययनातून ते सगळं प्राप्त केलं आहे. तर त्याविषयी जरा जास्त सांगा ना, की तुमची अभ्यासाची पद्धत कशी होती? कसं हे साध्य केलंत? नक्कीच, नक्कीच. वास्तविक मी सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे. 10/10च्या घरात मी राहायचो. वडील एकटे कमावते, 7 जण त्याच्यावर आश्रित होते. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी काय माझ्याकडे कोणती पब्लिकेशनची पुस्तकं वगैरे नव्हते. मी शाळेची पुस्तकं जमा केली होती, जुनी नवीन 10वी पर्यंतची CBSE बोर्डाची पुस्तकं कलेक्ट केली होती. मी टाईम मॅनेजमेंट माझ्या लाईफमध्ये केला, की माझी कॉर्पोरेट सेक्टरमधला जॉब होता 3 ते 11. 12 वाजेपर्यंत घरी यायचो, 5 वाजता उठायचो. आणि मी माझ्या कुटुंबाला त्रास नको व्हायला, म्हणजे त्यांची झोपमोड नको व्हायला म्हणून मी काय करायचो, चाळीमध्ये आमच्याकडे बाहेर कट्टा असायचा. बल्ब लावायचो आणि मी बल्बच्या इथे अभ्यास करून बसायचो. अभ्यास करताना ते आमच्या चाळीमध्ये तुम्हाला माहीत असेल की
प्राणी फिरत असतात. प्राणी म्हणजे जंगलातले प्राणी नाही, आमच्याकडे घुशी असेल, हां. चुचुंदरी असेल. स्टार्टिंगला मला भीती वाटायची. कुठे कॉकरोच आला, झुरळ आलं, असे ते अंधारातून बाहेर पडायचे. ते सुद्धा तिमिरातून त्याच्याकडे मधले प्रकार आहेत ते. पण अभ्यास करता करता ती भीतीची वाटायची ना, नंतर नंतर त्यांना पण सवय झाली. बाजूला येऊन निघून जायचे. मग मी कॉन्सन्ट्रेशन माझं फक्त वाचनावरती होतं. मी त्या वाचनावर कॉन्सन्ट्रेशन करायचो. माझे वडील आहे ना, सकाळी AR लावायचे, ऑल इंडिया रेडिओ. हां. बातम्या असायच्या, बातम्या हां. ऐकायचो. हां. मग बातम्यांमधून माझं नॉलेज वाढलं. हं. माझे वडील टीव्ही बघताना सिरियल लावायचे ना, जास्त बातम्या लावायचे. त्या बातम्यांमधून आमचं नॉलेज अपग्रेड होत गेलं. चालू घडामोडी हा विषय जो असतो ना, हं. तोच आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. UPSC असू दे, जे काही असू दे, स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी जो विषय असतो ना, तो माझा बातम्यांमध्ये आणि ह्या ऑल इंडिया रेडिओमध्ये कव्हर झाला. माझे शेजारी जे होते ना, त्यांच्याकडे नवाकाळ वृत्तपत्र यायचं. आमची परिस्थिती नव्हती तेवढी वर्तमानपत्र रोज घ्यायची. त्यांच्याकडे यायचं. मी काय करायचो, सकाळी तो पेपरवाला लावून जायचं ना, ते येण्याच्या अगोदर म्हणजे ते उघडण्याच्या अगोदर मी पेपर वाचून परत लावून ठेवायचो तिथे. हां. किंवा त्यांनी पेपर वाचल्यानंतर मी संध्याकाळी घ्यायचो किंवा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा घ्यायचो. मी स्वतः पेपर वाचायचो. हे वर्तमानपत्र वाचून, टीव्ही पाहून, बातम्या ऐकून माझं जनरल नॉलेज म्हणजे करंट अफेअर्स इम्प्रूव्हमेंट झालं. हं. आता तुम्ही UPSC जर बोलाल ना, UPSCमध्ये काय असतं, इंडियन हिस्ट्री, हं. इंडियन जिओग्राफी. MPSCमध्ये काय असतं, महाराष्ट्र जिओग्राफी, महाराष्ट्र हिस्ट्री. मग याचा अभ्यास कसा केला? शाळेची पुस्तकं. हं. जी पुस्तकं शाळेतली आहे, जी पुस्तकं CBSE बोर्डाची आहे, ती पुस्तकं वाचायची. त्याच्यातूनच आपला इतिहास पण कव्हर झाला, त्याच्यातून आपला भूगोल पण कव्हर झाला, त्याच्यातून आपला विज्ञान विषय पण कव्हर झाला. मी जेव्हा बाहेर वाचायला बसायचो ना आणि सकाळच्या प्रहरी लोकं जेव्हा बाहेर पडायची ना, नकारात्मक वृत्तीची लोकं, जी मला टोमणे मारायची. "तू क्या कलेक्टर होने वाला है क्या?" आता मी कलेक्टर होते, काही होते, प्रयत्न तर करतोय ना. त्यामुळे मी काय करायचो, ते जेव्हा उठल्यानंतर जेव्हा सार्वजनिक कार्यक्रमाला जायचे, तेव्हा मी घरात यायचो, परत 1 तास झोपायचो. परत मी उठायचो, फ्रेश होऊन परत मी अभ्यास करायचो. 2-3 तास परत भेटायचे मला. परत मी माझ्या एरियामध्ये राउंड मारून यायचो. स्वप्न रंगवत इकडे-तिकडे फिरायचो. शनिवारी हाल्फ डे असायचा ना, रविवारी सुट्टी असायची ना, मी माझ्या एरियामध्ये नसायचो. आणि परीक्षेचं तुम्हाला गोष्ट सांगतो. माझी दादरला जरी परीक्षा 10 वाजता असेल ना, मी सकाळी 5 वाजता घर सोडायचो. जास्त डिस्टन्स नव्हतंच. हार्डली अर्धा ते 1 तासात पोहोचणार. पण मी का निघायचो? कारण मला कोणाची तोंड पाहिजे नव्हती. मी सकाळी-सकाळी लवकर उठायचो. मी माझ्या एरियातून चालत-चालत बाहेर जायचो. चालत-चालत मी पोहोचायचो, बस पकडायचो, सेंटरला जायचो. तिथे उभा राहायचो. तिथे मी काही अभ्यास-बिभ्यास नाही करायचो. मी जस्ट सगळ्या लोकांना पाहायचो. कोण-कोण, कुठून-कुठून आलेले आहेत, कॉम्पिटिटर कसे-कसे असतात. असे अनुभव मला मिळत गेले लाईफमध्ये. त्यामुळे नकारात्मक वृत्तीचे जे लोकं आहेत ना, लाईफमध्ये मला भरपूर मिळाले. पण सकारात्मक वृत्तीचा जेव्हा आपला आत्मा जो असतो ना, तो आपल्याला जो काही सांगतो ना, त्याच्यामुळे आपलं मनोबल उंचावतं तिथे. आणि लक्षात घ्या, मला जेव्हा पहिला गव्हर्नमेंटचा जॉब जेव्हा मिळाला ना, माझ्या घरामध्ये आनंदोत्सव झाला. कॉल लेटर आमच्याकडे झोपडपट्टीमध्ये कधीतरी यायचे आणि पोस्टमन अचानक कॉल लेटर घेऊन आला, की तुमच्या मुलाची निवड झालेली आहे कदाचित. अरे वाह! त्यामुळे हे घ्या पत्र हां. तिथे. आणि ते पत्र भेटल्यानंतर पाहिलं, अरे वाह! वाह! एक हां. तुम्हाला किस्सा सांगतो मी. अकाउंट्स अँड ट्रेझरी डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये. त्याच्यामध्ये लेखालिपिकसाठी व्हॅकन्सी होती आणि लेखालिपिकसाठी मी परीक्षा दिली. माझ्या मित्रांनी सुद्धा परीक्षा दिली. मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कामाला होतो, ते पण होते. आणि चर्चगेटला त्यांचं हेड ऑफिस आहे. तिथे ते निकालाचं तेव्हा ते सगळं ऑफलाईन होतं ना, ऑनलाईन वगैरे एवढं नव्हतं. तर ते निकालाची जेव्हा प्रत डिस्प्ले झाली ना, तर सगळ्यांनी पाहिलं, "अरे, आपण परीक्षा दिली, सगळे फेल झालोय." मी बोललो, "मी पण फेल झालो असेल." मला काही मनी-धनी नाही, की आपण फक्त परीक्षा देत होतो. जे काय होईल ते नंतरची गोष्ट आहे. अचानक मला 3 महिन्यानंतर घरी पत्र आलं, की कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला बोलावलंय. म्हणलं, "मला कशाला बोलावलंय? मी कुठे परीक्षा पास झालोय." संध्याकाळी घरी आल्यानंतर पत्र पाहिलं मी तिथे. बघितलं तर हे काय आणि वडील ESICमध्ये कामाला होते. वडिलांना विचारलं, "काय माझं आहे का?" बोलले, "डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुला बोलवलंय करून तिथे." मी माझ्या मित्रांना अक्षरशः शिव्या घातल्या. हं. कारण काय माहिती आहे का, की त्या पत्राच्या शीर्षकावरती जावक क्रमांक असतो, आउटवर्ड नंबर. तिथे लिहिलं होतं IMAW1. आता IMAW1 आहे ना, मला समजत नव्हतं. माझ्या वडिलांना माहीत होतं हा आउटवर्ड नंबर असतो. ऑफिसला जेव्हा फोन केला ना त्या अकाउंट्स अँड ट्रेझरी डिपार्टमेंटला, बोललो, "असं-असं मला पत्र आलंय, माझी निवड झाली आहे का?" तर त्यांनी सांगितलं, "तुमचं नाव काय?" असं-असं. त्यांनी पाहिलं, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, तो थ्री इडियट्ससारखा सीन झाला. हां. तो पहिला रँक माझाच होता तिथे आणि माझ्या मित्रांनी तर पहिला रँक पाहिलाच नाही आणि इतर मागासवर्गामध्ये पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये मी प्रथम क्रमांकावर होतो. पण IITला नोकरी मिळाल्यामुळे मी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये नोकरी स्वीकारली नाही आणि तिथे मी रिग्रेट लेटर पाठवलं, की असं-असं मी केंद्र शासनामध्ये ऑलरेडी रुजू झाल्यामुळे आपल्या इथली नोकरी मला स्वीकारता येणार नाही. म्हणजे विचार करा, हं. कोकण रिजनमध्ये OBCमध्ये पहिला येऊन सुद्धा मी ती नोकरी नाही स्वीकारली. कारण मला ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटची इथे नोकरी मिळाली होती. मग असे सुद्धा लाईफमध्ये प्रसंग येतात. देताय ना भगवान, ते छप्पर फाडके भी देत आहे. त्यामुळे त्यावेळेला खूप कॉल लेटर असे सोबत आले. पण तुम्हाला हेच सांगतो, नकारात्मक वृत्तीचे लोकं तुम्हाला लाईफमध्ये भेटत राहतील. पण तुम्ही सकारात्मक वृत्तींच्या संपर्कातल्या लोकांमध्ये राहा. बाकीच्यांचं ऐकायचं सोडून द्यायचं. पण स्वतःला तुम्हाला जे काही उद्देश आहे,
त्या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी अविरतपणे वाटचाल करणं आणि अविरतपणे प्रयत्न करणं हे आपल्या सर्वांचं काम असायला पाहिजे. खरं तर मला थांबायची इच्छा होत नाही आहे इथे, कारण तुमचा जो पूर्ण जीवन प्रवास आहे, तुमचा संघर्ष, तुम्ही जे काही आजपर्यंत प्राप्त केलं आहे, ते या प्रत्येक विषयावर खरं तर एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकतो. पण आजसाठी इथे थांबूया. नक्कीच, नक्कीच. आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक लोकांना आम्ही भेटत असतो, त्यांच्याशी बोलत असतो आणि अशा वेगवेगळ्या कहाण्या आमच्या समोर येतात. अशी वेगवेगळी लोकं आमच्या समोर येतात, जी अनेक मनं यापुढे प्रज्वलित करणार असतात. तुमचं जे शीर्षक आहे ते मलाही आवडलं, जसं तुम्ही मगाशी सांगितलं तुमच्या संस्थेचं जे नाव आहे, तिमिरातून तेजाकडे. आणि हा पॉडकास्टच्या निमित्तानेच हा थोडा वेळ का होईना ते अनुभवायला मिळालं. तर ती अनुभूती दिल्याबद्दल आणि एवढ्या दिलखुलास गप्पा आमच्याबरोबर मारल्याबद्दल मी खरीच खूप ऋणी आहे तुमची. धन्यवाद. आणि खरंच पुन्हा कधीतरी तुमच्याशी बोलायला नक्कीच आवडेल. नक्कीच. एखादा वेगळा विषय करिअर मार्गदर्शनचा म्हणा नक्कीच. किंवा स्पर्धा परीक्षा निमित्त. नक्कीच. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. आणि जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी एखादा एक संदेश किंवा तुमची काहीतरी एक हे असेल ना लाईफ फिलॉसॉफी, हं. तर ती काहीतरी सांगून जा ना. साने गुरूंचं ते वाक्य आहे ना, "करी मनोरंजन जो मुलांचे, जडेला नाते प्रभूशी तयाचे." तो व्यक्ती मी येस. तसाच आहे. तर ते राज कपूरचं जे गाणं आहे, तर मी वास्तविक आयुष्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन कशाप्रकारे करतो. एक चित्र, फक्त डोळे तुम्ही बंद करा, एक चित्र आठवा, की रेडकर लाईफमध्ये त्यांनी काय केलं आणि तो कशाप्रकारे करतोय. मी तुम्हाला त्या काव्यपंक्तींमध्ये ते स्पष्ट करतो. तर ते काव्य अशा प्रकारे, किसी के मुस्कुराहटों पे वाह! हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, वाह! किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. वाह! पुढची पंक्ती अशी आहे, माना अपनी जेब से फकीर है. मानधन मी घेत नाही, म्हणजे मी जेब से फकीर आहे. हां. है ना? माझ्याकडे जी ज्ञानाची झोळी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. है ना? मग त्याचं पुढचं वाक्य ते कशाप्रकारे मॅच होतं तुम्ही पाहून घ्या. म्हणून बोललो ना, जीवन प्रवासामध्ये तुम्हाला हे करायचं आहे. तर ते पुढचं वाक्य असं प्रकारे आहे, माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर वाह! है. पुढे बघा, मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, हां. जले बहार के लिए वो जिंदगी, हां. किसी को हो ना हो हमें हो हं. एतबार, जीना इसी का नाम है, कि मर के भी किसी को याद आएंगे, वाह! किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है. त्यामुळे लक्षात घ्या, आपलं जे काही आयुष्य आहे ते आपण समाजासाठी, परिवर्तनासाठी देत राहावं. आपण शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करत राहावं. आणि हे राज कपूरचे जे काही पंक्ती आहेत, तर मी माझ्या ज्ञानाची झोळी घेऊन फकीरासारखा फिरत राहतो. या ज्ञानाच्या झोळीतून तुम्हाला किती ज्ञान घ्यायचं आहे ते तुम्ही ठरवा. मी लाईफमध्ये धनाची श्रीमंती माझ्याकडे नाही आहे, पण माझ्याकडे मनाची श्रीमंती भरपूर आहे. आणि मी जेव्हा जीवनामध्ये कधी भविष्यामध्ये जर या जगात नसेल, तर या जगातले प्रत्येक व्यक्ती किंवा माझे जे फॉलोवर हितचिंतक आहेत, ते काहीतरी रेडकर सरांची आठवण काढतील, की कोणतरी रेडकर मास्तर होऊन गेलो, जो आमचं कोकणातला भूमिपुत्र होतो आणि काहीतरी त्याने इतिहास घडवल्यान. आणि ही जी शैक्षणिक चळवळ होती तिमिरातून त्याच्याकडे, तर कदाचित त्याचा जो संदर्भ घेऊन आमच्यासुद्धा पावलांवर पाऊल ठेवून ते सुद्धा इतरांसाठी काहीतरी प्रयत्न करतील. तर मनःपूर्वक धन्यवाद. खूप छान प्रकारे आपलं हे पॉडकास्ट झालं. मी प्रेक्षकांना परत एकदा नम्र विनंती, आवाहन करतो, की जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या व्हिडिओचा आस्वाद घ्यावा. आणि तुम्हाला हा जर संदेश इतरांपर्यंत जर पोहोचवायचा असेल, तर डेफिनेटली तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. मी तर म्हणतो तुमचा रोजचा स्टेटस तर हाच दिसायला पाहिजे. कारण का? मी शैक्षणिक कीर्तन करणारा व्यक्ती आहे. त्या शैक्षणिक कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला जे काही त्यांचे दूरदृष्टिकोन ठेवून मी जे काही करतो, तर तुम्ही दूरदृष्टिकोन समजून घ्या, शिक्षणाचं महत्त्व समजून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही आपापल्या परीने योगदान द्या. आणि परत एकदा प्रेक्षकांना आवाहन करतो, की या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यास विसरू नये. खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद धन्यवाद. सर.